मृत्यू सही न डरले मनिधर्म वीर, तुटले स्वनेत्र तुटले जरी भशीर, दुर्दांतदाहक ज्वलंत समाज भावा, म्हणून हृदयात धरूया शिवसिंह छावा. महामंत्र आहे मृत्युंजयाचा, परमप्रतापी शिवपुत्र साचा. जयाचे स्मरणे यमदूत पापे, महारुद्र साक्षात शंभू प्रतापे. देव, देश आणि धर्म यांचा मनापासून आदर असलेल्या शिवशंभू रक्तगटाच्या उपस्थित सज्जन. काही जणांना प्रश्न पडला असेल की अचानक डॉक्टर असून शिवशंभू रक्तगट वगैरे काय म्हणतात. कारण साधारणपणे आपल्याला माहित असतं ना रक्तगट कसे असतात, ए बी, ए बी ओ. त्याच्यातही मग RH फॅक्टर नावाचा भाग असतो, मग तो पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्ह असतो. तो RH फॅक्टर जरी आपला निगेटिव्ह असला तरी चालेल, पण आपल्या आयुष्यातला फॅक्टर मात्र पॉझिटिव्हच असायला पाहिजे. आणि याच्याकरता आपल्या सगळ्यांचे रक्तगट हे शिवशंभू रक्तगट असले पाहिजे. जर हे शिवशंभू रक्तगट आपल्या सगळ्यांचे असतील तर आणि तरच एक सशक्त तरुण पिढी आणि पर्यायाने एक बलशाली राष्ट्र आपण निर्माण करू शकू. अशा पद्धतीची ताकद केवळ या शब्दांमध्ये, शब्द नाहीतच महामंत्रच ते, या महामंत्रांमध्ये असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. साधारणपणे गायकाचा मुलगा गायक झाला, आपल्याला आनंद होतो. नवीन आला, काही वेगळ्या पद्धतीने काही गोष्टी ऐकायला मिळतील. वादकाचा मुलगा मुलगी वादक झाले, आपल्याला छान वाटतं. तेच वाद्य असेल, नवीन वाद्य असेल, काहीतरी नवीन ऐकायला मिळेल, त्याचा आनंद असतो. चित्रकाराची मुलं चित्रकार झाली, आपण खुश होतो. नवनवीन प्रकारची चित्र बघायला मिळतील. अशी कित्येक उदाहरण आहेत की दुसरी पिढी, तिसरी पिढी देखील अशा पद्धतीने त्याच क्षेत्रामध्ये आहे. सर्वसाधारणपणे वक्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये मात्र सलग 3 पिढ्या आहेत असं होत नाही. मी आमचीच असं म्हणत नाही, हा सर्वसाधारणपणे असं म्हणतोय. पण एक गोष्ट आपल्याला नक्की सांगतो की एखादा वक्ता, त्याचा मुलगाही वक्ताय आणि त्याचाही मुलगा वक्ताय, आणि हा महाराष्ट्र ज्यांनी घडवला अशा सलग 3 पिढ्यांचं कर्तृत्व आपल्या समोर, आपल्या वाणीतून आपल्या समोर प्रकट करताय. अशा पद्धतीचं मात्र आमचंच घराणं असावं एवढं मला निश्चितपणे वाटतं. महाराष्ट्र धर्म व्याख्यान मला सध्या चालू आहे. गेले 2 दिवस आपण 2 वेगवेगळे विषय ऐकले. आज मी तुमच्या समोर शंभूराजांची राजनीती मांडण्याकरता उभा आहे. खरं सांगायचं तर या क्षेत्रामध्ये मी येईन असं मला मुळीच वाटलं नव्हतं. किंबहुना या क्षेत्रामध्ये यायचं नाही असा माझा निर्णय होता. उगाच खोटं का बोलला, काही कारण होत माझ्याकडे. ज्याच्यातलं सगळ्यात पहिलं कारण असं होतं की मला या गोष्टीची नेहमी खंत वाटत राहते की ज्यांनी आपल्या देशाचा इतिहास, हा जो आपला सगळा दैदिप्यमान वैभवशाली इतिहास आहे, हा तरुण पिढीसमोर पोहोचवला, येणाऱ्या पिढ्या खऱ्या अर्थाने तयार केल्या, अशा लोकांना शासन दरबारी एखादा पुरस्कार मिळायला नको. पुरस्कार सोडावं, दखल देखील घेतली जात नाही, दुर्दैव आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करताना बरं मजा अशी असते की ज्यांना खरं म्हणजे तिरस्कारही करण्याचे पात्र नाहीत अशा लोकांना पुरस्कार दिले जातात. आणि मग गेले काही दिवस आपण बघतोय काय चाललंय ते परत करताय. या सगळ्या परिस्थितीमध्ये वाईट वाटतं कुठेतरी. बरं, ही गोष्ट काही फक्त मी आमचे वडील, आमचे आजोबा यांच्याबद्दल बोलत नाहीये. मला महाराष्ट्रातली कित्येक घराणी अशी माहिती आहेत की जे खऱ्या अर्थाने चांगली कामं करतायत, पण अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीची त्यांची दखल घेतली जात नाही. पण कुठेतरी राजस्थानात काळविटाची शिकार करण्याचा आरोप ज्याच्यावर आहे, अशा अभिनेत्याला आमच्याकडे पद्मश्री दिला जातो. एकदा सहज बसलो होतो, बाबांबरोबर चर्चा करत होतो. त्यांना म्हटलं, तुम्हाला या गोष्टीची खंत नाही का वाटत की कधी अशा पद्धतीने दखल नाही घेतली जात? मला त्यांनी जे उत्तर दिलं ना, मी कधीच नाही विसरणार ती गोष्ट. ते मला म्हणाले, बघ, मुळात आपण हे पुरस्काराकरता करत नाही. हे जे आपण करतोय, येणाऱ्या पिढ्या चांगल्या घडाव्यात, त्यांच्यामध्ये ते संस्कार रुजावेत, ह्या उद्देशाने आपण ते करतोय. त्या पुरस्कारांची आपल्याला मुळात गरज नाहीये. आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन आपल्याला आपले श्रोते जो पुरस्कार देतात ना, तो सगळ्यात महत्वाचा असतो. आज दिसतंय हा जो पुरस्कार आहे, याच्यापेक्षा खरं म्हणजे अधिक महत्वाचा कुठला पुरस्कार नाही. तरी देखील प्रामाणिकपणे परत एकदा माझं या उत्तराने समाधान झालं नाही. आणि म्हणून मी विचार केला की नाही, या बंधात पडायचं. मी कदाचित मी हे बोलतोय, काही जणांना
असंच बोलतायत वगैरे वाटेल, पण आमचे आज मित्र परिवार इथे उपस्थित आहेत, आमच्या कुटुंबातली लोक आहेत, त्यांना माहिती आहे ही गोष्ट खरी आहे. मग नेमकं काय झालं, का मला असं वाटलं की मी या क्षेत्रामध्ये आहो, तर त्याला अतिशय महत्वाचं कारण असं होतं की एक डॉक्टर म्हणून वैद्यकीय पेशामध्ये असल्यामुळे खरं म्हणजे मी वैद्यकीय सेवा असंच म्हणतो त्याला, कारण ती सेवाच आहे, तो काही पैसे कमवण्याचं साधन नाही, किंबहुना कमीत कमी ते माझ्याकरता तरी नाही. त्यामुळे वैद्यकीय सेवेत असल्यामुळे वेगवेगळ्या लोकांच्या भेटीगाठी होत असतात. त्यात आमच्याकडे सुवर्णप्राशन सारखा उपक्रम चालतो. लहान लहान मुलं येतात, सुवर्णप्राशन म्हणजे सोन्याचं चाटण. लहान मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाकरता अतिशय उपयोगी असलेली ही गोष्ट असं आयुर्वेद सांगतो. या बाबतीमध्ये ज्या लोकांचा काळीचाही अभ्यास नाही ना ते टीका करत असतात. मध्यंतरी एका वर्तमानपत्राने गर्भसंस्कारांबद्दल छापलो, आपण वाचलं असेल. काळीचाही अभ्यास नाही आणि छापून द्यायचं, फक्त आहे ना दिलेलं तेवढ्याकरता छापायचं, कोण काय करणार, जाऊ दे, तो काही आपला आजचा विषय नाही, आयुर्वेदावर स्वतंत्रपणेच बोलतो, त्यामुळे तो काही आजचा आपला भाग नाही. सांगायचा मुद्दा असा की या सुवर्णप्राशन संस्काराच्या निमित्ताने ज्या काही भेटीगाठी होतात, लहान लहान मुलांबरोबर बोलणं होतं, त्यावेळेला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की ज्या गोष्टी लहानपणापासून आम्ही शिकत आलो, जे छत्रपती शिवाजी महाराज, जे छत्रपती संभाजीराजांचा इतिहास आम्ही शिकलो, जे भारतीय क्रांतिकारक आम्ही शिकलो, त्यांची नावं देखील आज या मुलांना माहित नाही येतो. ज्या रामायण महाभारतातल्या गोष्टी आम्ही लहानपणापासून ऐकत मोठे झालेलो आहे, त्या गोष्टी माहित असणं तर दूरच, त्या अशा पद्धतीने माहित असतात की अ टेल ऑफ भीमा अँड बकासुरा. कसला भीमा आणि कसला बकासुरा. या परिस्थितीत मग होतं काय की कधीतरी मला आठवतं लहानपणी गाणी कुठली ऐकायचो आम्ही, वेडात मराठे वीर दौडले सात, किंवा फेकला कटावणी घोडा, याच्यासारख्या कविता. आज त्या मुलांना जर का विचारलं ना एखादं गाणं म्हणून दाखवणार का, त्यांच्या ओठावर गाणं असतं, 4 बोतल वोडका काम मेरा रोज का. ही परिस्थिती जर का असेल तर उद्याला 4 बॉटल वोडकाच रोजचं काम होणार आहे, ही गोष्ट आम्हाला लक्षातच येत नाही. आणि म्हणून कुठेतरी मला असं वाटलं की नाही, हे सगळं जर का आपल्याला कुठे ना कुठेतरी आपल्याला या बाबतीत काही करायचं असेल तर त्याकरता अतिशय चांगलं माध्यम आहे. आणि म्हणून खरं म्हणजे या क्षेत्रात आलो. मध्यंतरी सहज एका ठिकाणून जात असताना पाहिलं मी, एक आपली मराठी माता मुलाला समजावून सांगत होती आपल्या की बेटा, तो समोरचा रस्ता आहे ना, तो क्रॉस केल्यानंतर ते जे ट्री दिसतंय बघ समोर, ट्री, त्याच्यावरती बसलेला जो पॅरट आहे ना, त्याची बीक ज्या कलरची त्याला रेड असं म्हणतात. मराठी मुलगा, मराठी आई त्याला दाखवते काय, रस्त्याच्या पलीकडचं ट्री. म्हणजे त्या मुलाला कधी समजणारच नाही की रस्त्याच्या पलीकडे असलेल्या त्या झाडावर, त्याच्या फांदीवर बसलेला जो पोपट आहे, त्याची जी चोच आहे ती ज्या लालचुटूक रंगाची आहे, त्याच्याबद्दल आपली माता सांगतेय. मुळात त्याला पोपटच कळणार नाही बापड्याला. पुढे नंतर कोणीतरी केला की कळे, झाला तिथपर्यंत पॅरट. अशी सगळी परिस्थिती असताना कुठेतरी असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये आपण काहीतरी करायला पाहिजे. कारण लहान वयापासून जे संस्कार होतात ना, लक्षात घ्या, ते अतिशय महत्वाचे असतात. त्या संस्कारांनी ती मुलं पुढे घडत जातात आणि त्यानंतर आपलं आयुष्य पुढे घडवतात. नेमके अशाच पद्धतीचे संस्कार शंभूराजांवर केलेले शिवरायांनी. अवघं 9 वर्षाचं वय शंभूराजांचं. ज्या वेळेला तो सगळा पुरंदरचा तह झाला आणि काही किल्ले द्यावे लागलेले आहे आणि नंतर मग मुलांची मनसबदारी स्वीकारण्याची वेळ आली महाराजांवर, महाराजांनी काय केले लक्षात घ्या, स्वतः मनसबदारी नाही घेतलेली, संभाजी महाराजांना दिली. शंभूराजांना मनसबदार करावं असं सांगितलं. आणि मग नंतर बादशाहाने ज्या वेळेला बोलून घेतलंय आग्र्याला भेटीला, त्यावेळेला आपल्या 9 वर्षाच्या मुलाला बरोबर घेऊन निघालेले राजे. विचार करा त्यावेळची परिस्थिती, घोडदौड करत आग्र्यापर्यंत जायचंय रायगडाहून, रखरखीत ऊन आहे मध्ये. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये परत येण्याची देखील शाश्वती नाहीये. माहित नाही काय होईल तिथे आग्र्याला गेल्यानंतर. तरी देखील आपल्या पोटच्या पोराला 9 वर्ष फक्त वय, तरी देखील त्याला बरोबर घेऊन निघालेले. सध्या 9 वर्ष वय असलेल्या आपल्या मुलांच्या बाबतीत आपली परिस्थिती काय असते, जे पालक आहेत त्यांनी विचार करा. साधी त्याला नेणारी आणणारी जी बस असते ना, ती 5 मिनिटं तिला उशीर झाला की आम्ही लगेच फोन करायला सुरुवात करतो, तो बसचा ड्रायव्हर कुठे गेला. नशीब जीपीएस अजून तितकं प्रगत नाही आपल्या देशात, नाहीतर एक जीपीएस टॅग पण बसवला असता मुलांवर. तितके आपण कधी कधी इंटरनेट आणि या सगळ्या गोष्टींच्या आहारी जातो ना की मला खरंच आश्चर्य वाटतं. कधी कधी मला असंही वाटतं की एखाद्या वेळेला उद्याला अशी परिस्थिती
की सुलभ शौचालय शोधण्याकरता पण आम्ही गुगल मॅपचा वगैरे आधार घेऊ की काय, झूम, इतकं इंटरनेट. पण आपली इतकी घालमेल होते जीवाची की आपण लगेच बघतो की कुठे गेला असेल मुलगा माझा, इथे आपले छत्रपती घेऊन चाललेले आहेत आपल्या मुलाला तिथे आग्र्याच्या दरबारात. आग्र्याला तिथे गेल्यानंतर घुसलखान्यातला जो प्रसंग आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने औरंगजेबच्या समोर तो नजराणा पेश केलाय महाराजांनी. त्याला मुजरा केला आणि त्याच्यानंतर त्यांना मागे उभं जे करण्यात आलं ते 50,000 मनसबदारांच्या रांगेच्या मागे. महाराजांचं लक्ष गेलं, आपल्या समोर कोणतरी ओळखीचा चेहरा दिसतोय. त्या दरबारामध्ये महाराजांनी आपल्या बाजूला उभा असलेल्या रामसिंगाला विचारलं. रामसिंग म्हणजे मिर्झा राजे जयसिंगाचा मुलगा. रामसिंगाला महाराज विचारतायत, रामसिंग हमारे सामने कौन खड़ा है? रामसिंगची कल्पना ना, अहो त्या दरबारामध्ये जिथे कोकण्याकरता परवानगी घ्यावी लागायची, जिथे साधं बोलायचं असलं तरी तोंडासमोर रुमाल धरण्याची प्रथा होती, तिथे या सह्याद्रीच्या सिंहाची गर्जना अशी होती. त्या दरबारामध्ये काय होणार? त्यांनी सांगितलं, राजाजी शांत व्हा, जसवंत सिंग राठोड. जसवंत सिंग राठोड हे नाव ऐकल्याबरोबर महाराजांची शीर परत कडकली. महाराज म्हणाले, त्या जसवंत सिंगाला आमच्या कोंडाण्याला साध्यातल्या साध्या मराठ्याला देखील जो पाठ दाखवून पळालेला आहे, अशा माणसाला माझ्या समोर तुम्ही उभं करता, माझ्या पुढच्या रांगेमध्ये उभं करता. तुला माहितीये मी कोण आहे, तुझ्या बापाला माहितीये मी कोण आहे, तुझ्या बादशालाही माहितीये मी कोण आहे. अशा पद्धतीने मागे या मागच्या रांगेत उभं करावं अशा पद्धतीचा मी माणूस नाही. आणि आता मला तुझ्या बादशाची खुलत देखील नको आणि त्याच्यासमोर झुकणार देखील नाही, असं म्हणून ताड ताड महाराज तिथून दरबारातून बाहेर निघून गेलेले. शंभूराजे अनुभवत आहेत हे सगळं काय चाललंय आपल्या आजूबाजूला. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. महाराजांना नजर कैदेत टाकण्यात आलं दौलतखानाच्या वेळात. पण त्याही परिस्थितीमध्ये संभाजी महाराज मात्र नजर कैदेत नव्हते. का? कारण ते मुघलांचे मनसबदार होते. त्यामुळे शंभूराजे बाहेर. तिथली परिस्थिती सगळी काय आजूबाजूची, एखादी वीट होऊ लागते का ही गोष्ट बघतायत, कोणाला फोडता येऊ शकेल का ह्याची तेव्हापासून आखणी चालू आहे. बरोबर दिलेले जे लोक आहेत ते देखील त्याच कामामध्ये मग्न आहेत. आणि मग असं करत करत पुढे आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने मिठाईच्या पेटाऱ्यातून वगैरे महाराज तिथून निसटले आणि शंभूराजे बाहेर पडले. हा इतिहास सांगत असताना ॲबे कॅरे नावाचा एक फ्रेंच प्रवासी आहे, तो अतिशय महत्वाचं वर्णन करतो. ॲबे कॅरे असं म्हणतो की शिवाजी महाराज हे त्या मिठाईच्या पेटाऱ्यातून निघाले, पण शंभूराजे मात्र तसे निघालेले नाही. मग काय केलं? शंभूराजांनी रामसिंगाच्या हातावर पुडी दिली आणि ते निघाले, किंवा रामसिंगाशी संगनमत करून तिथून बाहेर पडलेत आणि ते घोड्यावरून जाऊन मिळालेले पुढे. ही गोष्ट खरी समजायला वाव आहे बरं. कारण याच गोष्टीमुळे रामसिंगाचा या सगळ्यामध्ये हात असेल असा संशय असल्यामुळे औरंगजेबने पुढे त्याला बंगालचा सरसुभेदार म्हणून पाठवलं. बंगालचा सरसुभेदार म्हणून पाठवणं ही त्या काळामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा असल्यासारखी होती. अहो आपल्या मामाला औरंगजेबने तेच केलं होतं. शास्ता खानाला जी शास्त केली महाराजांनी, त्यानंतर त्याला बंगालचा सुभेदार म्हणून पाठवण्यात आलं होतं. का? कारण एकतर बंगालचं हवामान, तिथली भौगोलिक परिस्थिती आणि त्यातून तिथे आसामचा असलेला अहोम राजवंश, या अहोम राजवंशाने प्रचंड कडवट प्रतिकार केला या सगळ्या मुघली आक्रमणाचा. इतकंच नाही तर या अहोम राजवंशातला जो लचित बरफुकन नावाचा सरसेनापती होता, तो असं पत्र लिहितो शास्ता खानाला की मी असं ऐकलंय की तिथे दख्खनमध्ये त्या शिवाजी नावाच्या एका वीराने तुझं बोट छाटलं. आता एवढी हिंमत तुझ्यामध्ये आहे की तू जर आमच्यावर आक्रमण करायला येत असशील तर तुझं मुंडकं छाटून परत पाड. शिवाजी महाराजांचं राजकारण किती दूरगामी विचारात घ्या. त्या काळातली गोष्ट आहे ज्या काळामध्ये संदेश दळणवळण कुठलंही नाही. पण त्या परिस्थितीमध्ये पुण्याच्या लाल महालात झालेली ही गोष्ट परिणाम कुठपर्यंत दाखवते? आसामपर्यंत. याला राजनीती म्हणतात. आणि हीच राजनीती कुठेतरी संभाजी महाराज शिकतायत लहानपणापासून. पुढे मग कशा पद्धतीने त्यांना बरोबर न घेणं सोयीचं होतं आणि त्यांना मथुरेला ठेवण्यात आलं ही आपण वाचतो. पण मथुरेला ठेवल्यानंतर नेमकं ते काय करत होते इथे फार कमी वेळा आपल्या लक्षात जातं. शंभूराजांना मथुरेला ठेवण्यात आलेलं आहे. मथुरेला ठेवलं त्यावेळेला ते जे कृष्णाजी पंत, विसाजी पंत आणि काशी पंत यांच्याकडे ठेवलंय, त्यावेळेला संस्कृतचं शिक्षण चालू आहे शंभूराजांचं तेव्हापासून. आणि हे संस्कृतचं शिक्षण लहान वयापासून चालू झाल्यामुळे संस्कृतमध्ये इतकी गोडी निर्माण झाली की पुढे हा माणूस संस्कृत पंडित झालाय. संस्कृत पंडित झालाय म्हणजे काय? बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिलाय शंभूराजांनी, संस्कृतमध्ये असलेला ग्रंथ. इतकंच नाही, शंभूराजांचं रामसिंगाला पाठवलेलं पत्र आहे, पूर्ण संस्कृतमध्ये असलेलं पत्र आहे. त्याबद्दल मी उल्लेख करीनच. पण ह्या पत्राचा आत्ता उल्लेख करण्यामागे कारण असं की आपण शिवाजी महाराजांची पत्र वाचलेली असतील, साधारण शेवटचा महिना असतो बघा, बहुत काय लिहिणे आपण सुटणे असा. आजकाल लोक फेसबुकवरही घालतात.
पाय निघणे आपण सुटणे असा ही जी ओळ आहे ना, याचं किती सुंदर भाषांतर करतात माहितीये शंभूराजे. शंभूराजे लिहितात किम लेखलेन बहुपल्लवितेन धीमता. संस्कृतचा ज्यांचा अभ्यास येताना चांगलं कळेल मी काय म्हणतोय. शब्दाची पकड कशा पद्धतीची आहे लक्षात घ्या. आज्ञापत्र जे पाठवले बाकरे शास्त्रींना कुडाळच्या, त्याच्यामध्ये शंभूराजांच्या संस्कृतचे आपल्याला एक झलक उत्तम बघायला मिळते. अतिशय संस्कृतवर प्रभुत्व. इतकंच नाही, संभाजी महाराजांची जी मुद्रा आहे ती मुद्रा देखील किती सुंदर आहे. श्री शंभो वर्षिपजातस्य मुद्रा द्योरिवराजते यदंत सेविनो लेखा वर्तते कस्य नोपरी. शिवरायांच्याही पुढे खरं म्हणजे शिवछत्रपतींचा असलेला पुत्र शंभू याची मुद्रा ही आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. अशी ही वैभवशाली असलेली मुद्रा कोणाचं बरं रक्षण करणार नाही, म्हणजे सगळ्यांचं रक्षण करेल अशा पद्धतीची ग्वाही आपल्या मुद्रेतून देत आहेत शंभूराजे. ही मुद्रा देखील स्वतः रचलेली आहे. इतका हा जो संस्कृतचा अभ्यास आहे हा सगळा एकीकडे चालू आहे. या सगळ्या भागामध्येच असताना शंभूराजे बुधभूषण मध्ये लिहिताना असं म्हणतात की कुठल्या कुठल्या विद्या मी शिकलो तर त्याच्यामध्ये काव्य आहे, पुराण आहे, त्याचप्रमाणे संस्कृत भाषेबद्दल व्याकरणाचा अभ्यास आहे आणि तितकंच धनुर्विद्या देखील आहे. अशा सगळ्या विविध कला विविध विद्या आम्ही लहानपणापासून शिकलो असं संभाजी महाराज स्वतः सांगतात. आणि मग पुढे नंतर ज्या वेळेला आणलं गेलं त्यांना राजगडावर, महाराज इथे पोहोचले. आधी महाराजांनी पोहोचल्यावर जाहीर केलं शंभूराजे गेले. विचार करा, आपल्या पोटच्या पोराबद्दल असं सांगताना त्या माणसाला काय वाटलं असेल. पण त्यांचा जीव महत्वाचा होता ना, ही गोष्ट सगळ्यात महत्वाची. नुसते गेले असं सांगितलं नाही, त्यांचं दिवस पाणी अटकून टाकलंय महाराजांनी. त्यावेळेला तिथल्या काही जमीनदारांची पत्र वगैरे आज आहेत उपलब्ध की जे सांत्वन करतायत महाराजांचं या घटनेबद्दल. पुढे मात्र या तिन्ही बंधूंनी शंभूराजांना सुखरूप आणून सोडलं म्हणून या बंधूंना शिवरायांनी विश्वासराव असा पुरस्कार दिला. तातडीने केलेलं जे काम आहे त्याचं बक्षीस. आणि मग शंभूराज येऊन पोहोचलेले तिथे. आणि मग इथे आल्यानंतर लहानपणापासून थोडक्यात सांगण्याचा मुद्दा असा की सक्रिय राजकारणातला जो प्रवेश आहे शंभूराजांचा तो वयाच्या 9व्या वर्षापासून आहे. परत आल्यानंतर पुढे कालांतराने शिवरायांचा राज्याभिषेक झालाय. जवळपास 300-350 वर्षांच्या कालावधीनंतर हिंदू राजा या महाराष्ट्राला मिळाला आणि त्या शिवरायांच्या राज्याभिषेकाचा दिमाखदार सोहळा पार पडला. प्रचंड खर्च झाला. आपल्याकडे लग्न असलं की किती खर्च होतो. याला काहीतरी गिफ्ट द्यायचंय, त्याला काहीतरी द्यायचंय, मग आमच्याचं ते, मग त्याच्यात काहीतरी मानापमान, काहीतरी खाण्याच्या बाबतीत, मग केटरर काहीतरी सांगतात आधी पर थाळी एवढे सांगितले होते, नंतर वाढवले कसे, ही सगळी भानगडं. तिथे तर राज्याभिषेक सोहळा आहे म्हणजे किती खर्च झाला असेल. त्याही परिस्थितीमध्ये सोहळ्याचा खर्च आहे. तसाच रायगडाला राजधानी म्हणून त्याचं नूतनीकरण करायचंय, तिथे वेगवेगळी बांधकामं करायची, तो सगळा खर्च झालाय. आणि मग या सगळ्या खर्चातून आता तो भरून कसा काढायचा खजिना ह्याच्याकडे महाराजांचं लक्ष आहे. मग करायचं काय, स्वारी करायला पाहिजे कुठेतरी. कर्नाटकावरती स्वारी करायची असं महाराजांनी ठरवलं. मात्र त्याच वेळेला केवळ एवढा एकच प्रश्न त्यांच्या समोर नव्हता, आणखीनही होते. सगळ्यात महत्वाचा असलेला प्रश्न असा की मुघलांचा वेढा पडलाय. विजापूर पासून ते औरंगाबाद पर्यंत मुघलांचा पडलेला वेढा आणि त्याच्यातही औरंगाबादेत दस्तूर खुद्द दिलेर खान येऊन थांबलेला आहे. अशा परिस्थितीत स्वराज्याला असंच टाकून सोडून जाणं शक्य नाहीये. त्याच्यातही पुढची गोष्ट अशी की रायगडामध्ये आणि छत्रपती संभाजी महाराजांमध्ये पूर्वी चालू आहे, त्यांच्यामध्ये बेबनाव आहे, वाक्यता नाही. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काय करायचं असा निर्णय घेतला महाराजांनी की महाराजांनी हे सगळं केल्यानंतर जो निर्णय घेतला तो अशा पद्धतीचा होता की शंभूराजांना ठेवायचे पन्हाळगडावरती आणि त्याच्यानंतर स्वतः जायचं स्वारीला प्रचंड पोचपाट्यानिशी. शंभूराजांना पन्हाळ्यावरती ठेवण्यात आलं. पन्हाळ्यावरती त्यांना शृंगारपूर आणि प्रभावतीचे सरसुभेदार म्हणून नेमणूक केलेली आहे. काही इतिहासकारांनी त्याच्यावरती सांगितलं संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी नजरकैदेत टाकलं. आता नजरकैद हा भाग कुठून आला माहिती आपल्याला, मोठा मजेशीर किस्सा आहे. एका कुठल्या तरी इंग्रजांनी लिहिलेलं पत्र कंपनीला पाठवताना तो इंग्रज काय म्हणतो की शिवाजीच्या मुलाचे त्याच्या एका मंत्र्याच्या मुलीबरोबर असलेले गैरसंबंध आहेत हे उघडकीला आल्यामुळे आणि तो रात्री अपरात्री रायगडावरून खाली उतरून तिला भेटण्याकरता जातो हे लक्षात आल्यामुळे शिवाजींनी असं सांगितलं की टकमक टोकावरून त्याचा कडेलोट करावा. ही गोष्ट कळल्यानंतर संतप्त झालेल्या त्याच्या मुलांनी त्याला विष देऊन ठार केला. अजून काही दिवसानंतर हाच ब्रिटिश अधिकारी परत पत्र लिहितो. ब्रेकिंग न्यूज आजकालच्या भाषेत. तो म्हणतो आमचे आधीचे पत्र रद्दबातल समजावे. शिवाजीचा मृत्यू
हा त्याच्या मुलांनी नाही तर त्याच्या नाभिकांनी दिलेल्या विषामुळे झाला. 2 पत्रात अंतर बघा ना. पहिल्या पत्रामध्ये कुठपासून आरोप लावून झाले. तिसरं पत्र काही दिवसांनंतर तो पाठवतो, त्यावेळेला तोच अधिकारी असं म्हणतो, आमची यापूर्वीची दोन्ही पत्र रद्दबातल समजावी. शिवाजीचा मृत्यू झालेला नसून त्याची प्रकृती ठणठणीत आहे असं आम्हाला कळतं. मात्र त्याच्या मुलांनी त्याच्या बरोबर काहीतरी बेबनाव झाल्यामुळे त्याला पन्हाळ्याला नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. सगळ्या गोष्टी वाचायच्या अशी आम्हाला सवयच नसते. त्याच्यामुळे एखादं कुठलं तरी वाचायचं आणि त्याच्यावरून काहीतरी कथा रचायच्या. अहो साधी गोष्ट आहे की जो रायगड, ज्या रायगडाचे दरवाजे सूर्यास्तानंतर बंद व्हायचे, आपल्याला माहितीये. हिरकणीची कथा आपल्याला माहितीये ना, की जे आपल्या तानुल्याला भेटण्याकरता त्या हिरकणी बुरुज जो दाखवला जातो, त्या बुरुजावरून ती खाली उतरली स्त्री. अशा परिस्थितीमध्ये युवराज असले म्हणून त्यांच्याकरता गडाचे दरवाजे खुले ठेवले जाते. पण हे केल्यानंतर नावं काय पुढे आली? थोरातांची कमळा आणि गोदावरी. मनगडंत नावं काहीतरी रचून द्यायची. त्या थोरातांच्या कमळेचं तर स्मारक दाखवायचे रायगडाच्या पायथ्याशी काही वर्षांपूर्वीपर्यंत. नंतर काही इतिहास संशोधकांनी तिथे संशोधन केल्यावर सिद्ध झालं की थोरातांची कमळा नव्हे, ती गोडाई थोरात नावाची एक कोणतरी महिला होत्या, जिच्या नवऱ्याने प्रचंड पराक्रम गाजवला. यशवंतराव त्यांचं नाव, यशवंतराव थोरात. आणि त्यांच्या मागून त्या सती गेल्या, ह्याच्याकरता त्यांचं उभारलेलं स्मारक आमच्याकडच्या लोकांनी चिकटवून टाकलं शंभूराजांच्या नावे. गोदावरीची देखील तीच ग. अहो अनेक कित्येक इतिहासकार तर सोडूनच द्या, पण ह्या सगळ्याचा जो विचका प्रामुख्याने झाला ना, ते नाटककार, कथाकार, कवी, कादंबरीकार ह्यांच्यामुळे. दुर्दैव कसं बघा, कवी बिन सारखा कवी म्हणून त्यांच्या बाबतीत काही संशय येण्याचं कारणच नाही. पण अशा पद्धतीच्या दंतकथांवरती विश्वास ठेवून काहीतरी कविता प्रसवल्या गेल्या आणि त्याच्यानंतर मग केवळ आणि केवळ संभाजी महाराजांची यातून बदनामी झाली. एवढ्या गोष्टीचा आम्ही विचारही केला नाही. लहान वयापासून हे राजकारण सगळं बघत असलेला माणूस हा अशा पद्धतीने वागेल का? शिवरायांसारखा हिमनग, शिवरायांसारखा हिमालयच खरं म्हणजे ज्याच्या समोर आदर्श म्हणून उभा आहे, अशा पद्धतीच्या माणसाचं अशा पद्धतीचं दुर्वर्तन असेल का? त्या पलीकडे जाऊन इतिहासामध्ये स्त्रियांबरोबर शंभूराजांचं काही दुर्वर्तन होतं असा एकही दाखला नाही. काहीही कहाण्या रचत जायच्या. मजा अशी असते की आम्ही किती बाकडे असतो, इतिहास मुळातून बघायचा ही आमची सवयच नाही. महाभारत वाचायचं हे आम्हाला माहिती नाही. आम्ही करतो काय? कोणीतरी काहीतरी कादंबरी म्हणून लिहितं. कादंबरी म्हणून एखाद्या गोष्टीच्या मूल्याबद्दल मला शंका नाही, मला अवमान करायचा नाही. पण त्या कादंबरीमध्ये सांगितलेला कर्ण हा आम्हाला इतका भावतो की कालांतरानंतर आम्ही स्वतःचं रूप त्याच्यामध्ये बघायला लागतो आणि आम्हाला वाटतं खरंच नाही, कर्णावर अन्याय झालाय. महाभारतकार काय सांगतायत ते वाचा ना. त्याच्यापेक्षा मी महाभारत पूर्ण वाचलंय. माझ्या इंटर्नशिपच्या कालावधीमध्ये महाभारताची संस्कृत संहिता वाचली. 6 महिन्यांचा वेळ लागला. पण ह्या वेळामध्ये मला एवढी गोष्ट नेमकी लक्षात आली की महाभारतामध्ये व्यास मुनी कुठेही कोणालाही वाईट ठरवत नाहीये, कोणालाही चांगलं दाखवत नाही. मानवी स्वभावाबद्दल असलेली वर्णन आहेत महाभारतातली आणि वेळ प्रसंगी अशीही वर्णनं त्याच्यामध्ये येतात की कधीतरी एखाद्याची म्हणतो ना आपण ग्रे साईड समोर येणं. आजकाल चित्रपटांमध्ये आपल्याला ह्या सगळ्या ट्विस्ट माहीत असतात मालिकांमुळे, की अचानक कोणतरी हिरो बनत असलेला माणूस कधीतरी विलन सारखा वागतो. माणसाचे स्वभाव असतात. ते स्वभाव फक्त महाभारत सांगतंय. आम्ही ती गोष्ट पाहिलीच नाही आणि केवळ नंतर आलेल्या कादंबऱ्यांवरती विश्वास ठेवला. त्याच पद्धतीने संभाजी महाराजांच्या बाबतीत झालं. इतिहास मुळापासून काढून बघण्याचे कष्टच नाही घेतले. ज्या कादंबऱ्या रचल्या गेल्या त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवत गेलो आणि म्हणून असा गैरसमज रूढ झाला की महाराजांनी पन्हाळ्यावरती जे ठेवलं होतं ते नजरकैदेत ठेवलं होतं. प्रत्यक्षात पन्हाळ्याचं महत्व लक्षात घ्या. रायगडाच्या खालोखाल महत्वाचा असलेला किल्ला आहे. पन्हाळ्यावरून एकाच वेळेला देशावरती नजर ठेवता येते, दुसऱ्या वेळेला कोकणात काय हालचाली चालू आहे हे कळतंय. इतक्या महत्वाच्या ठिकाणी त्यांना ठेवलेले का? कारण हा जो मुघली वेढा पडलेला आहे त्याला थोपवून धरायचंय. दिलेर खानासारखा कपटी माणूस जो तिथे येऊन बसलाय औरंगाबादेत, त्याला या गोष्टीचा अंदाज होता की स्वराज्यात काहीतरी घुसफुस चालू आहे. दिलेर खानांनी पत्र पाठवलं शंभूराजांना आणि त्यांना सांगितलं आम्हाला येऊन सामील व्हा. संभाजी महाराज त्याच्यावरती दिलेर खानाला प्रत्युत्तर पाठवतात आणि त्याला काय सांगतात माहितीये का? की तुम्ही सांगितलं आम्ही यायला तयार आहोत, पण बादशाहकडून तसं फरमान येऊ दे मग आम्ही. आता झालं काय? दिलेर खानाने औरंगजेबला पाठवलं पत्र की यांनी असं असं सांगितलंय.
औरंगजेबाने तात्काळ तिथून फरमान पाठवलं. त्याने सांगितलं की माझा शिवाजी काय त्याच्या मुलावरही विश्वास नाहीये. बिलकुल आग्र्याहून सुटता नाका घालून गेलेले, कळलं नाहीये, कसा विश्वास ठेवतील. अशा परिस्थितीमध्ये बिलकुल त्याच्या नादी लागू नका म्हणून सांगितलं. आली का पंचायत, वरून ऑर्डर आली, साहेबांची ऑर्डर. आता करायचं काय, परत पत्र पाठवलं दिलेर खानाने. औरंगजेबाला पत्र पाठवून सांगितलं की मी शब्द देतो, शंभूराजे खरंच बाहेर येणार, आपल्याला येऊन सामील होणार. त्याच्यानंतर औरंगजेब सांगतो की जर स्वतःच्या जबाबदारीवर करत असलात तर करा. साहेब लोकांचं वैशिष्ट्य असतं ना, मोबाईल माझ्याला चांगलं माहिती आहे, स्वतःच्या जबाबदारीवर जे करायचंय ते करा. त्याप्रमाणे औरंगजेब असं सांगतोय. आणि हे सांगितल्यानंतर मग काय की त्यांनी पुन्हा पत्र पाठवलं. दिलेर खानाने परत पत्र पाठवले शंभूराजांकडे की आता बादशाहचं फरमान पण आलेलं आहे, आता आम्हाला येऊन सामील व्हा. संभाजी महाराज उत्तर काय पाठवतात माहितीये, शंभूराजे त्याच्यावरती सांगतात की मी जरूर तुम्हाला येऊन सामील होईल, पण माझ्या वडिलांनी माझ्यावरती काहीतरी जबाबदारी टाकलेली आहे, ती पूर्ण झाल्यावरती आमचे वडील परत आल्यानंतर मग तुम्हाला येऊन सामील होतील. आज देखील कित्येक इतिहासकार असं सांगतात की संभाजी महाराज हे खरंच दिलेर खानाला जाऊन मिळाले होते आणि ती त्यांची चूकच होती. याचीच दुसरी बाजू नेमकी काय एवढी फक्त आज मी तुमच्या समोर सांगणार आहे. एक एक घटनाक्रम बघा कशा पद्धतीचा आहे. शिवाजी महाराज दक्षिणेची स्वारी करून दक्षिण दिग्विजय संपादन करून परत आलेले, प्रचंड पोचपाटा घेऊन गेले होते. त्याला तर विश्रांती द्यायचे, बरोबर जवळ प्रचंड संपत्ती गोळा करून आणली. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये करायचं काय, पन्हाळ्यावरती भेट झालेली आहे महाराजांची आणि शंभूराजांची. भेटीत नेमकं काय बोलणं झालं इतिहासाला माहित नाही. त्याच्यानंतर मात्र शिवरायांनी असं जाहीर केलं की शंभूराजे उग्र प्रकृतीचे, त्यामुळे मी त्यांना अशी आज्ञा करतोय की त्यांनी सज्जनगडावर राहून स्वामींच्या सेवेशी राहावे. स्वामींच्या सेवेशी म्हणजे समर्थ रामदास स्वामींच्या सेवेशी जाऊन राहावे म्हणून त्यांना सांगतायत. आणि म्हणून त्यांना पाठवून दिलं सज्जनगडावर. पुढचा 1 महिना शंभूराजे सज्जनगडावर येतात आणि त्याच्यानंतर मग माहुलीला परवणीच्या स्नानानिमित्त जातो असं सांगून तिथून निसटले आणि थेट दिलेर खानाच्या सैन्याला जाऊन मिळाले. दिलेर खान खुश झाला. ज्याच्या करता आपण वाट बघतोय त्याच्याकरता आज समोरून चालून आलेली संधी. आणि मग येऊन मिळाल्यानंतर मग पुढे सांगितलं तर त्या भोपाळगडच्या लढाईबद्दल असं म्हणतात की 700 मराठ्यांचे हात तोडले त्या लढाईमध्ये. वास्तविक बघता भीमसेन सक्सेना हा जो तिथे प्रत्यक्षदर्शी होता तो कुठेही असं म्हणत नाही, किंबहुना त्या लढाईमध्ये शंभूराजे उपस्थित होते असंही म्हणत नाही. बोला, प्रत्यक्षदर्शी सांगताय. तो काय म्हणतो की संभाजी महाराजांनी किल्लेदाराला पत्र लिहून पाठवलं की तुमच्याकडची कुमक कमी आहे, दिलेर खानाचं सैन्य जास्त आहे, तुम्ही या परिस्थितीमध्ये किल्ला सोडून मोकळे व्हा. विरंगोजी नरसाळे किल्लेदार आणि फारसे प्रयत्न न करता तो किल्ला हातात पडलाय. पुढे जे हात तोडले वगैरे जे वर्णन आहेत ना की आपल्या वरिष्ठांकडून वाहवाही मिळवायची होती, त्याच्याकरता बखरकारांनी प्रामुख्याने लिहिलेली वर्णन आहेत, त्या पलीकडचं काही नाही. आणि मग नंतर तो भोपाळगड ताब्यात आलेला आहे. तिथून आजहीपासून तिकोट्याला येईपर्यंत मधल्या जो सगळा हा जो त्याच्यातला मधला जो भाग होता तिथल्या मुघली सैन्याने इतके प्रचंड प्रमाणात अत्याचार केले, उभी पिकं जाळून टाकली, तिथल्या बाया वाकड्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. हे सगळं मात्र सहन झालं नाही. संभाजीराजांनी तलवार उपसली आणि दिलेर खानाला म्हणाले की काय माणसात का सैतानात तुम्ही. विचार करा, ज्यांच्या वडिलांना आपण रयतेचा राजा असं म्हणतो त्यांच्या मुलाला अशा पद्धतीची गोष्ट सहन होईल का. हे मी कशावरून सांगतोय, कारण ह्याचा उल्लेख स्वतः शंभूराजे आपल्या दानपत्रात करतायत. आता त्यांनी स्वतः लिहिलेली आहे ही गोष्ट. आणि मग त्यानंतर मात्र त्यांनी ठरवलं की आता ह्याच्याबरोबर राहण्यामध्ये काही अर्थ नाही, लवकरात लवकर इथून काढता पाय घ्यायचा आहे. अवघ्या काही महिन्यांमध्ये शंभूराजे तिथून परत आलेले. परत येत असताना स्वराज्याकडे त्यांना सोडवण्याकरता तुकडी कोणी पाठवली सैन्याची, शिवाजी महाराजांनी. त्यानंतर परत आल्यावर पन्हाळ्याला परत महाराजांची भेट झालेली आहे. पुन्हा एकदा भेटीत काय घडलं, काय बोलणं झालं इतिहासाला माहित नाही. त्यानंतर मात्र व्यंकोजीला आपल्या सावत्र भावाला पाठवलेल्या पत्रात शिवाजी महाराज असं म्हणतात की राजश्री संभाजी मोगलाईत गेलेले होते, तिथे जाऊन मात्र आपल्या मर्जीनुसार चालेल असं त्यांना असं होणार नाहीये त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर ते परत आले. परतल्यावर घरोब्याच्या रीतीने जैसे समाधान काही केले. एवढ्या एका गोष्टीवर विश्वास ठेवून आमचे पत्रकार आमचे इतिहासकार त्याच्यानंतर काय सांगतात की शिवाजी महाराजांनी स्वतःच असं म्हटले की लेकरा, मोगलांना जाऊन मिळाला होतास, चूक झाली, आता परत आलास हे बरे झाले असं म्हणून महाराजांनी म्हटले नाही. शिवाजी महाराजांसारखा माणूस
जो माणूस आपल्या सख्या मेवण्याला स्त्रियांची केलेल्या बदवर्तनाबद्दल त्याचे डोळे काढण्याची शिक्षा फरमावतो, रांझ्याच्या पाटलाचा चौरंग करायला सांगतो, खंडोबी खोपडा जो चालून आलेला होता स्वराज्यावरती त्याचा हातपाय तोडा असं सांगतो, असा माणूस स्वराज्याशी गद्दारी केलेला, भले तो आपला मुलगा का असेना, त्याला क्षमा करेल आपल्याला पटतं का? ते काय आजकालचे राजकारणी नेते होते की असं सांगतील लेकरा परत आलास हे बरे झाले? साध्या गोष्टींचा आम्ही विचार करत नाही आणि ह्या सगळ्या मागची गणित लक्षात घेत नाही. अहो जर का संभाजी महाराजांना खरंच जाऊन मिळायचं होतं तिथे दिलेर खानाला, तर त्यांनी पत्र पाठवत बसले असते का? ही पत्र पाठवण्यामध्ये जो मगाशी मी उल्लेख केला ना, किती काळ गेलाय माहितीये? 1 ते 1.5 वर्षाचा काळ गेलाय. या 1.5 वर्षाच्या कालावधीत कसं लक्षात घ्या, पन्हाळ्यावरून पाठवलेलं, पहिल्यांदी औरंगाबादहून पन्हाळ्याला आलेलं पत्र, पन्हाळ्याहून परत उत्तर जाते औरंगाबादला, औरंगाबादहून आग्र्याला बादशाहकडे, बादशाहकडून नकार येतोय तो परत औरंगाबादला, औरंगाबादहून पुन्हा तिथे बादशाहकडे पत्र जाते, मग त्याचा होकार येतोय, त्यानंतर मग पन्हाळ्याला पत्र जाते, त्यानंतर शंभूराजे असं सांगतात की आमच्या वडिलांनी जी जबाबदारी सोपवली ती पूर्ण करून येतो. सुवर्ण संधी होती ना, आपले वडील आपल्याकडे नाही आहेत आपल्या बरोबर असं म्हटल्यावर कुठून जर सामील व्हायचं असतं तर. पण ह्या पद्धतीने आणि हा सगळा कालावधी बघा ना तुम्ही की घोडेस्वार फक्त पोहोचवत आहे. ईमेल नव्हता, सुदैवाने व्हॉट्सअप नव्हतं, अर्ध्या लढाया झाल्या असतात आणि शंका होती व्हॉट्सअप असतं तर. पण त्यामुळे तत्कालीन परिस्थितीनुसार काय करायचं, घोडेस्वार, घोडदौड चालू आहे, फक्त एवढे निरोप पोहोचवण्याकरता वेळकाळूपणाचं राजकारण फक्त केलेलं आहे संभाजी महाराजांनी. आणि म्हणून नंतर शिवरायांनी त्यांना आपल्याकडे सामील करून घेतलं, किंबहुना तो सगळा बनाव हा शिवरायांचाच होता. अनेक जण ह्याच्या बाबतीत असं म्हणतात कागदोपत्री पुरावे ठेवले. इतिहास हा पुराव्यांनी शिकायचा असतो, अगदी मान्य, पण प्रत्येक वेळेला परिस्थितीजन्य पुरावे बघून चालत नाही, त्याला तर्कशक्तीची जोड द्यावी लागते. कशी? जर फक्त पुरावेच बघायचे असतील तर आपल्याला कुठल्या बखरीत असा काही संदर्भ सापडता का की शिवाजी महाराज नुकतेच जेवून उठले, कुठलं पत्र आमचे जेवण नुकतेच झाले, म्हणजे ह्याच्यावरून उद्याला कोणी असा निष्कर्ष काढायचा का की कुठल्याही ऐतिहासिक साधनामध्ये शिवराय जेवले याचं वर्णन नाही, म्हणजे ते जेवतच नसावे? नाही होत ना. त्याच पद्धतीने परिस्थितीजन्य पुरावे जे आहेत हे सगळं पझल सारखं आहे. या गोष्टी जुळवल्यावरती आपल्याला लक्षात येतं की नेमकं चित्र काय असेल. अर्थात हा जो सगळा विचार मी आपल्या समोर मांडला हा पहिल्यांदा मांडला तो आमच्या आजोबांनी, आणि त्यानंतर पुढे जेवढे इतिहासकारांनी वेगवेगळ्या लेखन केलं त्यांनी त्याला संमतीच दिलेली आहे. काही लोकांना असं वाटतं, त्यांचे मतभेद असू शकतात, मुळात इतिहास ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यात तुम्ही निष्कर्षावर उडी नाही मारू शकत, आणि त्यामुळे मी फक्त हा एक भाग सांगितला. आता याच्यावर चर्चा होऊ शकतात, काही लोकांना जर पटत नसेल तर ते सांगू शकतात की आम्हाला नाही पटत, आमच्या दृष्टीने असे असे पुरावे. आम्हाला जी गोष्ट वाटते दिसते तेवढी फक्त या माध्यमातून समोर मांडण्याचं काम करतोय. 2 प्रकार आपण जे पाहिले त्याच्यामध्ये प्रत्यक्ष राजकारणामधला संभाजी राजांचा प्रवेश आपण झालेला पाहिला. पहिल्या दिवशी आपण शहाजी राजांची चातुर्य नीती ऐकली, काल शिवरायांची युद्ध नीती, आणि आज शंभू राजांची राजनीती. या राजनीती शब्दाच्या बाबतीत ना आपल्या मनात घोळ असतो. राजनीती म्हणजे नेमकं काय? अनेकदा हा घोळ कशाने होतो माहितीये? हिंदी बरोबर तुलना केल्यामुळे. तिथं इतकी आम्हाला सवय झाली हिंदीमध्ये राजनीती याचा अर्थ राजकारण, इतकाच मर्यादित अर्थ संस्कृत नुसार मात्र नाही. हिंदीत तुलना करण्याची आमची सवय इतकी आता आमच्या अंगवळणी पडली आहे की मध्य रेल्वे मधून येताना आपण ऐकतो ना, पुढील स्टेशन घाटकोपर, फलाट आणि गाडीचे पायदान याच्यामधल्या जागेचा अंदाज घ्या. गाडीचं पायदान हा मराठीत कधीपासून आला शब्द? पायदान. पायदान मारून विचारायला पाहिजे कुठले शब्द काढताय आणि मराठीत घुसवताय. त्याच्या पुढची मजा त्या मेट्रोची. आमच्या मेट्रोमध्ये उद्घोषणा होतात, ऐकल्या असतील आपण. पुढील स्टेशन साकीनाका, दरवाजे डाव्या बाजूला उघडतील. अरे कसले डाव्या बाजूला? दरवाजे दोन्ही बाजूला उघडतात ना मेट्रोचे. डाव्या बाजूचे दरवाजे उघडतील, दरवाजे डाव्या बाजूला उघडतील. पण ह्या महाराष्ट्रामध्ये आमच्याच राज्यात, आमच्याच राजधानीत, आमच्याच मातृभाषेची इतकी थट्टा केली जाते आणि आम्ही त्याच्या बाबतीत काही करू शकत नाही. त्याला आता कोण काय करणार? आणि त्यामुळे राजनीतीचा जो अर्थ राजकारण इतकाच मर्यादित घेतला जातो तो तितका मर्यादित नाहीये. त्याच्या पलीकडचा अर्थ असा आहे की राजाची म्हणून जी काही कर्तव्य असतात मग त्याच्याकडे
प्रशासकीय बाबी असतील, न्यायनिवाड्याच्या बाबी असतील, आपलं राज्य कसं वाढवायचं ही गोष्ट असेल, सैन्य कसं वाढवायचं, खजिन्यात कशी भर घालायची, या सगळ्या बाबींना एकत्रितपणे राजनीती असं म्हटलं जातं. आणि या सगळ्या बाबतीमध्ये शंभूराजे उजवे ठरलेले आहेत असं आपल्याला दिसतं. म्हणून ती शंभूराजांची राजनीती आहे. हा जो सगळं दिलेर खान प्रकरण झालं, दुर्दैवाने इतिहासाच्या समोर ते नेमकं काय होतं येऊच शकलं नाही. त्याला कारण पुढे अवघ्या काही कालावधीमध्ये राजारामाचं लग्न आहे आणि त्याच्यानंतर या हिंदुस्थानचा ते जो निधी जो होता तो मावळला, शिवरायांना देवाज्ञा झाली. आणि त्यानंतर मग सगळ्या दुःखाच्या सावटामध्ये राज्य आता कोणाच्या हातात जाणार याच्याबद्दलची खलबतं चालू झाली. मजेची गोष्ट बघा, शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्याच वेळेला शंभूराजांना युवराज म्हणून घोषित करण्यात आलं होतं. त्यामुळे राज्य त्यांनाच मिळायला पाहिजे होतं. पण इथे काहीतरी वेगळेच बेत चालू होते आणि राजारामाला गादीवरती बसवण्याचं इथे सगळ्या पद्धतीने आखणी चालू होती. ही गोष्टही महाराजांच्या लक्षात आली होती. पन्हाळावरे महाराज त्या परिस्थितीमध्ये हंबीरराव मोहित्यांना त्यांनी विश्वासात घेतलं आणि त्यांना सांगितलं की अशा अशा पद्धतीची परिस्थिती आहे, ही राजनीती आहे, लक्षात घ्या. राजनीती असं सांगते की राजाचं सैन्य जर त्याच्या बाजूने असेल ना तर त्याच्या विरुद्ध अन्य कोणी गेले तरी देखील काही फरक पडत नाही. पण नेमकं जर राजाचं सैन्य त्याच्या विरुद्ध झालं तर ते उठाव करतं. आजपर्यंतच्या इतिहासातल्या राज्यक्रांती म्हणून जे आपल्याला सांगितल्या जातात ना त्या सगळ्या बघा त्या अशाच पद्धतीने झाल्या. त्यामुळे हे अशा पद्धतीने सैन्याला आपल्या बाजूने कुठेतरी करून घेतलं आणि मग ज्यांनी कोणी हा बेत रचलेला होता अशा सगळ्या मंत्र्यांना अटक करण्यात आली. आणि नंतर शंभूराजे पोहोचलेले रायगडावर, राजारामाचं आणि आपल्या मातांचं सांत्वन केलंय. महाराजांचं जे दिवस पाणी होतं ते सगळे उरकले आणि त्यानंतर ज्यांना अटक केली होती त्या सगळ्यांना पूर्वीची जी पदं होती ती पदं दिलेली आहेत महाराजांनी. विचार करा, माणसाचं मन केवढं मोठं असेल. आपल्या विरुद्ध ज्यांनी कट केलेला आहे त्यांना सुद्धा ते स्वराज्याच्या दृष्टीने महत्वाचे आहेत याच्याकरता त्यांची जी पूर्वपदं होती ती तशीच्या तशी देऊ केली. आणि त्यानंतर मग मंचकारोहण विधी झालाय महाराजांचा. कारण इंद्राभिषेक राज्याभिषेक व्हायला वेळ होता. या मंचकारोहणाबद्दल आणि राज्याभिषेकाबद्दल पण काही प्रवाद आहेत. ते असे की शृंगारपूरला असताना महाराजांनी स्वतःचा कलशाभिषेक आधीच करून घेतला होता. आता कलशाभिषेक म्हणजे काय हे ज्यांना माहित नाही ते लोक अशा पद्धतीने काहीतरी संबंध जोडतात. वास्तविक बघता कलशाभिषेक हा शाक्त पंथातल्या उपासनेचा असलेला भाग, त्याचा राजकारणाशी संबंध नाहीये, त्याचा राज्याभिषेकाशी संबंध नाही. शाक्त पंथाचे शंभूराजे उपासक होते आणि त्याच्यामुळेच ते मदिरेच्या नादी लागले होते वगैरेही प्रवाद घुसळवला जातो. मात्र तशातलाही भाग नाही. याला कारण पुन्हा तंत्राचा जो अभ्यास आहे, शाक्त पंथाचा जो अभ्यास आहे तो मुळात आमच्याकडे कमी आहे. मजा अशी आहे की शाक्त पंथ जो आहे, शाक्त पंथ म्हणजे काय, शक्तीची उपासना करतात, देवीची उपासना करतात, ते शाक्त पंथ. आणि या शाक्त पंथीयांमध्ये देखील दोन उपपंथ आहेत. ज्याच्यातला एक आहे तो बंगाल मधला वामाचारी पंथ, ज्याच्यामध्ये त्या शाक्त पंथात पंचमकार सांगितलेले. पंचमकार म्हणजे काय, मध्य, मांस, मुद्रा, मीन आणि मैथुन, हे 5 मकार. मकार हा भकार नाही. आपल्याला मराठी माणसांना भकार म्हटलं की जे काही स्फुरण चढतं झालं. तर हे जे पंचमकार सांगितले हे त्यांच्याकडे सांगितलेले आहेत. हा वामाचारी मार्ग जो होता तो महाराष्ट्रात फारसा रुजलेला नाही. आपल्याकडे असलेला जो शाक्त पंथ आहे तो दाक्षिणात्य शाक्त पंथ आहे, ज्याचा पाया शंकराचार्यांनी रोवलेला आहे, आद्य शंकराचार्यांनी. आणि मग कवी कलश जो कनौजचा असलेला विद्वान होता, शीघ्र कवी होता, संस्कृत पंडित होता, त्या कवी कलशाने हा कलशाभिषेक केला. शंभूराजांच्या चरित्राप्रमाणे आम्ही त्याला देखील दोषी ठरवला आणि त्याच्याही चरित्रावरती जितकी आकपाखड करता येईल तितकी केली. इथपर्यंत केली की कोणतरी मूर्ख परदेशी पाहुणा, हे मी जाणीवपूर्वक बोलतो ना, याला कारण असं आहे की शंभूराजांच्या चरित्रातले जे अवतरण दिली जातात ना ती बहुतांशी कुठल्या तरी परदेशी लेखकाने लिहिलेल्या वर्णनांची भाषांतर असतात. त्याच्यातले 75% परदेशी पर्यटक हे त्यावेळेला उपस्थित देखील नव्हते. निकोलाय मनुची सगळ्यात मोठं उदाहरण. मनुची जे काही लिहितो इतकं भयानक विनोदी लिहितो की हे सगळं वाचताना आपल्यालाच हसायला येतं, पण तरी ह्याच्यातली अवतरणं वापरली जातात आज देखील. त्यामुळे कोणीतरी काहीतरी लिहिलं, काय लिहिलं की ज्या वेळेला शंभूराजांना पकडलं म्हणे शेवट, त्यावेळेला
ते शाक्त पंथाच्या उपासनेत व्यर्थ होते आणि ती उपासना करत असताना रेड्याला मारून त्याच्या रक्तामध्ये आपलं धोतर सिंचून ते त्याच्या कातड्यावर बसून उपासना करत होते. एक नाटक आलं होतं मध्यंतरी, नाव मुद्दाम घेत नाही, आपल्याला माहित असेल, आपण पाहिलं असेल. त्या नाटकामध्ये हा सगळा प्रसंग घेतला. त्या नाटकातली मजा अशी की हा प्रसंग घेत असताना रेड्याचं कातडं कुठून मिळवायचं आता. रेड्याचं कातडं जाड असतं, ज्यांनी पाहिलंय त्यांना माहित असेल. एवढं जाडजूड रेड्याचं कातडं आणून मंचावर टाकायचं कसं, उचलून न्यायचं कसं. मग तिथले जे लोक होते त्यांनी नामी युक्ती योजली. काय ठरवलं? बकरीचं कातडं वापरायचं. आता बकरी केवढी, रेडा केवढा, मग काय करायचं? 10-12 बकऱ्या घ्या. 10-12 बकऱ्यांचं कातडं, त्याला काळा रंग फासला आणि त्याच्यानंतर ते मंचावर प्रत्येक वेळेला नेऊन ठेवायचं. हे करत असताना देखील तिथल्या कलाकारांची दमछाक व्हायची. पण एवढं करूनही आमच्या डोक्यात ही गोष्ट कधी आली नाही की जे असं नेताना दमछाक होतीये ते प्रत्यक्षात रेड्याचं कातडं असल्यावरती काय दमछाक होईल. आणि काय रक्त सिंचून वगैरे, काय होळीचे दिवस होते की काय बोलतो आपण. आपण कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही. आणि ह्याची सगळ्याची भाषांतर कशी खाबी खान असं लिहितो की ज्या वेळेला शंभूराजांना पकडलं त्यावेळेला त्यांना मूर्खपणाची आणि उन्मत्तपणाची धुंडी चढलेली होती. खाबी खान लिहिणारच ना, मुघलांच्या बाजूने लिहितोय. त्याचं भाषांतर केलं ग्रँड डफनी. ज्या ग्रँड डफचा आपल्याला भयंकर कळवळा असतो. शिवरायांची वादनफ आम्हाला जी बघायला मिळतात ती ग्रँड डफ. तो ग्रँड डफ या प्रसंगाचं वर्णन करताना असं लिहितो, द मॅन वॉज इंटॉक्सिकेटेड विथ द वाईन ऑफ फुली अँड प्राईड. वाईन ऑफ फुली अँड प्राईड, मूर्खपणा आणि प्राईड म्हणजे उन्मत्तपणा, ह्याच्यामध्ये दंग असलेला. आमच्याकडच्या लोकांनी फक्त वाईन एवढा शब्द काय. कसं असतं ना, आपल्याला जी गोष्ट आवडत असते मनापासून, आपलं लक्ष बरोबर तेवढ्या शब्दाकडे जात असतं. बाकीचं काय हे काय, तेवढी वाईन फक्त आम्ही उचलली आणि त्याच्यानंतर मग कुठलाही पुरावा नसताना शंभूराजांना मद्यपी बनवून टाकलं. हा इतिहास. पण अशा पद्धतीने कलशाभिषेक जो झाला त्याचा राज्याभिषेकाशी संबंध नाहीये. मंचकारोहण विधी झाले आणि त्यानंतर करायचं काय? पहिली गोष्ट करायची ठरवली, बऱ्हाणपूरवर आक्रमण करायचं. बऱ्हाणपूरच का? औरंगजेबनी वसवलेलं शहर आहे. औरंगजेबनी वसवलं एवढंच नव्हे तर व्यापारी बाजारपेठ आहे. या बऱ्हाणपूरची रचना कशी लक्षात घ्या. जिलेबी आपण पाहिलेली असेल ना, जिलेबीमध्ये कशी वेकोळी असतात त्या पद्धतीने एकात एक असे 18 पुरे आहेत बऱ्हाणपूरमध्ये. बरे पुरे म्हणजे काय? बाजारपेठा. या सगळ्या बाजारपेठा प्रमुख व्यापारी केंद्र या बऱ्हाणपुरामध्ये, या पुऱ्यांवरती अशी काही आक्रमण केली मराठ्यांनी की त्यांना पुरे पुरे करून सोडलं. अशा पद्धतीचं अवघ्या काही दिवसांमध्ये हातात घेतलेलं आक्रमण होतं. प्रचंड नुकसान उडवून दिली मराठ्यांनी तिथे जाऊन. हे सगळं आक्रमण करताना एवढीच काळजी घेतली की संपत्तीच्या दृष्टीने महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, मौल्यवान ज्या गोष्टी आहेत तेवढ्या फक्त ताब्यात घेतल्या. अन्नधान्याकडे लक्ष दिलेलं नाही. सोनं असेल, चांदी असेल, अन्य जडजवाही असतील, एवढे फक्त गोष्टी ताब्यात घेतल्या. अन्नधान्याकडे लक्ष न देता बाहेर पडले. मात्र ते करत असताना बाकीचं शहरच्या शहर बेचिराग करून टाकायचं म्हणून आग लावून दिली. असं ऐकल्यावर काही लोक म्हणतात तसं नाही, पण अन्नधान्याची नासाडी. आपल्याकडे नाही का सणासुदीचे दिवस आले की व्हॉट्सअपवरती मेसेजेस चालू होतात, आपट्याची पानं देऊ नका. दसऱ्याच्या आधी आला होता मेसेज, आपट्याची पानं देऊ नका. का तर आम्ही निसर्गाला किती काळ ओरबाडणार आहोत. मान्य, निसर्गाला आपण ओरबाडतोय, चुकीचीच गोष्ट आहे. एक वैद्य म्हणून आमच्या वेदना आहेत त्या खरं म्हणजे. कारण एक एक जी महत्वाची औषधं आहेत ती आम्हाला उपलब्ध होत नाही तो रुग्णांना देण्याकरता. पण त्याच्याच बरोबरीने मला असा प्रश्न विचारायचा आहे की निसर्गाकरता जी ओरबाड आपण करतोय निसर्गातून त्या दसऱ्याच्या आपट्याच्या पानांच्या निमित्ताने, मला सांगाव विड्यांमध्ये ती जी पानं वळली जातात टेटूची, त्याच्याकरता ओरबाड नाही होत निसर्गाची. तंबाखू जो मळला जातो त्याच्याकरता निसर्गाची नाही होत, विल्हेवाट नाही लावली जात. या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवूया. चहा, आपल्याला सगळ्यांना चहाची चाहत असते. साहेबांनी लावून दिलेला व्यसन रोजचा. कित्येकांना तर काय आमचे रुग्ण एक एक सांगतात, सकाळी चहा घेतल्याशिवाय सापच होत नाही. काय फ्लश काय म्हटलं, चहा घेतल्याशिवाय सापच होत नाही. तुम्हाला जाता जाता एक गोष्ट सांगतो महत्वाची, आपल्याला उपयोगी पडेल अशी. अनैसिक वैद्य आले, आरोग्याबद्दल बोलले नाही तर कसं चालेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ज्यांना ऍसिडिटीचा त्रास होतो ना, अम्लपित्ताचा त्रास ज्यांना होतो, त्यांनी सकाळी फक्त चहा बंद करा. बघा किती फरक पडतो. त्या त्रासातून मोकळे व्हा. त्यामुळे
या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आम्हाला या गोष्टी सुचत नाही, पण नेमकं दसऱ्याच्या वेळेला ती आपट्याची पानं वाटू नका असं आम्ही सांगतो. संदेशच जर का द्यायचा आहे ना तर मग असा द्या ना की वृक्षारोपण करा. निगेटिव्हच का देता बरं? तोही देत असताना प्रत्येक वेळेला हिंदूंचे सण असल्यावरती कसा सुचतो? श्रावणी सोमवार आले की लगेच मेसेजेस चालू होतात की काय ते शंकराच्या पिंडीवरती दूध वाहू नका, महाशिवरात्रीला दूध वाहू नका. जसं काही आमच्या माता भगिनींना अक्कलच नाही, तिथे जाऊन जसं काही लिटर लिटर दूध ओततायत. ते सांगितलंय एवढंच दूध ओतण्याकरता, त्याने कसली हानी होती आहे पर्यावरणाची, ते गरिबांच्या पोटी लागेल वगैरे. अरे पण तुम्ही रोज जी हॉटेल्स मध्ये नासाडी करताय ती थांबवा ना पहिल्यांदी. त्याबद्दल नाही बोललं जात कधी, पण हे सगळं आल्यावर बोललं जातं. का माहितीये काय? बोलणारे लोक कोण असतात तुम्हाला माहितीये का? यांना मी नाव ठेवलेलं आहे पेक्युलर, पुरोगामी, उदाहरणावादी, विचारधंत. आजकाल शिवी द्यायची असली ना की आम्ही म्हणतो चल सेक्युलर पुढचा. प्रत्येक वेळेला तुम्हाला याच गोष्टी दिसत राहतात, बाकी कधी तुमची समाज सुधारणा आणि ह्याने त्या गोष्टी येत नाहीत. कारण तेच उदाहरणा, बाकी काही नाही. परवाला मी म्हणून मुद्दाम एकदा बरे घातलं होतं, कोजागिरी होऊन गेली नुकतीच. कोजागिरीच्या दिवशी सकाळपासून चालू ते कशाला ते आटी दूध प्यायला पाहिजे आणि असं कशाला पाहिजे. म्हटलं बरोबर आहे, हे जे सगळे पुरोगामी लोक आहेत पेक्युलर्स, त्यांच्याकडे म्हटलं आटी दूध पिण्याची पद्धत नाहीच आहे. आता काय पितात ते विचारू नका म्हटलं फक्त. हो, नाही तर निषेध म्हणून आपल्याकडे असलेले नसलेले पुरस्कार परत करून देते. चमचा लिंबू स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक, पुरस्कार परत. वक्तृत्व स्पर्धेत उत्तेजनार्थ, पुरस्कार परत. कसला निषेध करतील काही सांगू नाही शकत. पण ही अशी सगळी डोकी आमची अशा विचित्र पद्धतीने चालतात. तर त्यामुळे हा सगळा भाग आपण ज्यावेळेला लक्षात घेतो आपल्याला कळतं की बऱ्हाणपूरचं जे आक्रमण केलं आणि त्याच्यानंतर मग जी अन्नधान्याची नासधूस केली, शत्रूला शत्रूच्या भाषेमध्ये उत्तर द्यावं लागतं. एवढं फक्त शंभूराजे तिथे दाखवत आहे. एकीकडे बऱ्हाणपूरची नासधूस, दुसरीकडे औरंगाबादवरती आक्रमण केलेलं आहे. औरंगाबादवर तर इतक्या काही छोट्या कालावधीचं आक्रमण आहे, पण ते इतकं प्रचंड आहे की त्यामध्ये भीमसेन सक्सेना नोंदवून ठेवतो. दुपारच्या वेळेला मी औरंगाबादेत पोहोचलो होतो. आमच्याकडे त्या रस्त्यावरती एरवी जिथे वर्दळ असायची तिथे चिटपाखरूही दिसत नाहीये. लोकांनी आपापल्या घराची दारं बंद करून ते जीव मुठीत घेऊन बसलीये. इतकंच नाही तर आमचे जे सैनिक पूर्वी गस्त घालायचे ते देखील मला कुठेही दिसले नाही. इतकी धामधूम मराठ्यांनी उडवून दिली आहे औरंगाबादचं वर्णन. बरं, मजेची गोष्ट अशी की या दोन्हीची जी ही गत केली शंभूराजांनी, त्याच्यानंतर मग औरंगजेब चौथा, स्वाभाविक असलेली गोष्ट आहे. त्याच्या जखमीवर आणि मीठ कोणी सोडलं माहितीये? त्याच्याच पोराने, शहाजादा अकबर. या शहाजादा अकबरनी त्याला पत्र लिहून कळवलं औरंगजेबला की ज्या बऱ्हाणपूरला विश्वसुंदरीच्या गालावरचा तीळ असं तुम्ही म्हणता, काय पण उपमा आहे. इतकं सुंदर शहर आपण वसवलेलं आहे की विश्वसुंदरीच्या गालावरचं तीळ अशी ज्याला तुम्ही उपमा देता, ते शहर मराठ्यांनी इतकं बेचिराग करून टाकलं की तिथे शुक्रवारी नमाज पडायला देखील आम्हाला जागा नव्हती. ज्या औरंगाबाद बद्दल तुम्ही एवढ्या गमजा मारता, स्वतःच्या नावाने वसवलेलं शहर म्हणून, त्या औरंगाबाद सारख्या स्थिर शहराचं, लष्करी छावणी असलेल्या शहराचं मराठ्यांनी अशी गत करून सोडली होती की ते शहर पाऱ्यासारखं अस्थिर झालं होतं. स्वतःचा मुलगा खळवतोय बापा. हे अकबर हे इतिहासातलं एक मोठं विनोदी पात्र आहे. अकबर या नावाबद्दल मला ना लहानपणापासूनच एक वेगळंच आकर्षण. मी का तेही सांगतो, आपण गोष्टी ऐकलेल्या असेल ना, अकबर बिरबलाच्या गोष्टी. मला आकर्षण याचं आणि आनंद याचा त्या मुघलांचा सम्राट असलेला कोणतरी अकबर नावाचा माणूस हा इतका मूर्ख होता की त्याचा हिंदू असलेला बिरबल नावाचा मंत्री त्याला प्रत्येक वेळेला वादविवादात जिंकायचा. याच्या करताचा तो आनंद. हा जो अकबर होता शहाजादा, हा त्याच्या पुढे होता 10 पाऊल. खरंच मूर्ख होता. राजपुताण्यावरती आक्रमणाकरता पाठवलं औरंगजेबने त्याला. तिथे आक्रमणाला गेला, ते ठोकवून धरण्याकरता तिथल्या लोकांनी सांगितलं राजपुतांनी एकत्र येऊन की एक काम कर, तू तुझ्या वडिलांवरती आक्रमण कर. त्यांचं फक्त तुझं आहे खरं, म्हणजे तू इथे जर आक्रमण केलंस ना तर आम्ही सगळेजण तुला मदत करतो. त्याला खरं वाटलं. बरं, खरं वाटलं एवढं नाही, बापाला पत्र देऊन कळवताय सारखं काय तुझं जगताय ते माझंच आहे आणि मी आता आक्रमण करणार आहे. कोणाला? औरंगजेबला.
ज्या औरंगजेबने त्या तख्तावर बसण्याकरता स्वतःच्या रक्ताच्या नात्यातल्या कमीत कमी 35 ते 36 जणांना कात्रजचा घाट दाखवला, आपल्या बापाला सोडलं नाही शहाजहानला, आपल्या भावाला सोडलं नाही दारा शिकवला, त्याला एक अर्थ सांगते की तुझं तख्त आहे ते माझंच आहे म्हणून औरंगजेबला प्रश्न पडला असेल, मग हसाव करायला त्याने सांगितलं ठीक आहे बघूया काय करायचं बघू. बऱ्या राजपूतांनी त्याला पाठिंबा दिला, त्यांना देखील वाटायला लागला खरंच उद्भवणार म्हणून हे राज्य. आणि मग ते सगळे निघाले तिथून. मजा अशी झाली की पोहोचेपर्यंतच इतका वेळ लागला की तिथपर्यंत औरंगजेबने सगळं तिथे प्लॅनिंग करून ठेवलं काय करायचं. एक छानसं पत्र तयार केलं अकबराच्या नावे आणि त्याच्यानंतर ते पत्र पाठवून दिलं. त्या पत्रात लिहिलं होतं की आपलं जसं ठरलंय त्याप्रमाणेच तू वागतोयस हे बघून मला तुझ्याबद्दल अतिशय अभिमान आहे. आता एकच काम कर की यांना आग्र्याच्या वेशीपर्यंत घेऊन ये, तिथे आलास की मला बातमी लागेल, तेवढी लागली की मागून तू आणि पुढून मी असा कापडांचा सत्यानाश करून टाकू सँडविच. हे पत्र राजपुतांच्या हातात पडेल अशा पद्धतीने पाठवलं. झालं काय, रात्रीला एका ठिकाणी छावणी पडलेली आहे, तळ ठोकलेला आहे, हे सगळं पत्र पडलं. आता करायचं काय याच्यावरती चर्चा चालू झाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेला सगळे उठले त्यावेळेला खरं म्हणजे अकबर एकटाच उठला होता, बाकीचे रातोरात परत हे शोधतायत कुठे गेले. मी कधी कधी नाही का आपल्याला शाळा कॉलेजमध्ये या गोष्टीची सवय असते, एखादा काहीतरी प्रसंग घडतो आणि मुख्याध्यापकांकडे तक्रारीला जायचं असं म्हणून सगळे असे तावा देतात की चला आपण जाऊया मुख्याध्यापकांकडे तक्रारीला जाऊया असं म्हणून त्यांच्या केबिन पर्यंत वर्गातून जायला निघतात. त्यावेळेला अख्खा जथ्था असतो तिथे केबिनच्या दारापाशी जाऊन पोहोचल्यावरती तो जो बाकडा घेतलेला असतो पुढे तेवढाच, आजूबाजूचे काय कपडे सांभाळायला पण नाही कोणी, अशी परिस्थिती. त्या अकबराचं तेच केलं. मग आता करणार काय, एकटा दुर्गादास राठोड नावाचा जो सरदार होता तो इमानी इरबाई बरोबर थांबला त्या दुर्गादास राठोडासह अकबर परत आला आणि शंभू राजांच्या आश्रयाला येऊन राहिलाय कवी कलशाच्या ओळखीने. शंभू राजांनी विचार केला की राजनीतीमध्ये कुठेतरी ह्याचा आपल्याला वापर करता येऊ शकतो. कशा पद्धतीने की बऱ्हाणपूरच्या आक्रमणामुळे जो औरंगजेब भडकलाय तो आता करणार काय, त्यांनी तयारी आखलेली की आता स्वतः जातीने दख्खनवरती यायचं. त्या परिस्थितीमध्ये आपण काय करायचं तर रामसिंगाच्या मार्फत उठाव घडवून आणायचा आणि अकबराला त्या तख्तावर आक्रमण करायला सांगायचं. विचार करा, साप चावायला आलेला आहे अशा परिस्थितीत त्याच्या शेपटावर पाय द्यायचा म्हणजे तो एकदम चौथा याला काय झालं कळणार नाही, मागे परत फिरेल काय झालं ते बघण्याकरता. पूर्वी तो गेम यायचा ना नोकिया मोबाईलवर असायचा बा स्नेक्स, बरेच लोक खेळायचे. आता कॅन्डी क्रश, त्यामुळे पत्ता नाही लागत की हे जे मी सगळं सांगतोय मागचं पुढचं. तर त्यामुळे हा अशा पद्धतीने घेतलेला निर्णय संभाजी महाराज पत्र लिहितायत रामसिंगाला. पत्राची भाषा आम्ही तुम्हाला सांगितलं तसं भाषाशास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असलेलं पत्र आहे. या पत्रामध्ये शंभूराजे रामसिंगाला असं लिहितात की सांप्रत प्रसंगी आम्ही हिंदू सत्वशून्य झालेलो हे त्या यवनाधमाला चांगलं माहिती आहे. यवनाधम असा शब्द वापरलाय संस्कृत मध्ये शंभूराजांनी औरंगजेबला उद्देशून. आमच्या धर्माचं पालन आम्हाला करता येत नाहीये, आमची मंदिरं भ्रष्ट होत आहेत, आमचा धर्म नष्ट होतोय, मात्र ह्याची कसली आम्हाला फिकर नाहीये. वेदांनी श्रुती स्मृतींनी सांगितलेला जो वर्णानुसारचा आमचा धर्म त्याचं पालन करणं हे आमचं कर्तव्य आहे असं आम्ही समजतो. आणि म्हणून शास्त्र धर्माला जागून आम्ही असा निर्णय घेतलाय की तुम्ही राजपूत आणि आम्ही मराठे आपण हिंदू जर का एकत्र आलो तर आपण या यवना धर्माची सत्ता उलथवून टाकू शकू आणि त्याच्या जागी अकबराला बसवू शकू. त्याला जर तिथे बसवला तर आपण पुढे आपल्या धर्माचं पालन चांगल्या पद्धतीने करू. एवढ्यावरच ते थांबलेले नाहीये. राजनीतीतले एक एक पाठ कसे महत्वाचे असतात बघा. तिथे ते पुढे त्याला आठवण देत आहेत त्याच्या वडिलांची. मिर्झा राजा जयसिंगांनी, मुळात मिर्झा राजा ही उपाधी आहे. मिर्झा राजा याचा अर्थ राजपुत्रासारखा. कोणाच्या? मुलांच्या. मिर्झा राजा जयसिंग, तुमच्या वडिलांनी ज्या पद्धतीने औरंगजेबाला तिथे बसवलं त्याच पद्धतीने तुम्ही त्याच्या मुलाला तिथे बसवा. तुमच्या मुलाची जे हाल करून त्याला ठार केलंय, कृष्णदास नावाचा मुलगा रामसिंगाचा, अतिशय क्रूरपणे त्याला मारलं होतं औरंगजेबने. ही गोष्ट तरी लक्षात ठेवून कमीत कमी आम्हाला साथ द्या. आम्ही मेवाडला पाठवतोय दुर्गादास राठोडाला आणि अकबराला, तुम्ही त्याला तिथे आवश्यक ती सगळी मदत करा असं शंभूराजे सांगताय. दुर्दैवाने ना रामसिंग ना अकबर ना तो दुर्गादास राठोड याच्यातलं कोणीच कर्तृत्वान निघाला नाही. अकबराकडून अपेक्षाही ठेवणं चुकते हे त्याच्याबद्दल तर मी सांगितलं तुम्हाला.
बऱ्याचदा मध्ये असं होतं, बोलता बोलता शहाजादा असा फक्त उल्लेख होतो, लोकांना भलतंच काहीतरी वाटायला. गेल्या काही महिन्यात अशी साधर्म्य असलेली लोक आपण बघतोय ना, अशाच पद्धतीची मोठ्या हौशीने जातात कुठेतरी लढायला आणि नंतर कोण बरोबर होतं त्याचा काही पत्ता नाही. त्यांनाही शहाजादे म्हणतात, युवराज म्हणतात. त्यामुळे केंद्रात ते सांगतोय, आपल्याला सांगत नाही, काहीतरी गैरसमज व्हायचं. त्यामुळे अशा पद्धतीने तो प्रयत्न देखील फोल गेला. इथे मात्र दुसरेच काहीतरी स्वराज यात्रेचे कटकरी आहेत, त्यांच्या डोक्यामध्ये कारस्थाना चालले. काय संभाजी राजांना विष द्यायचं आणि ते कोणाच्या मार्फत, तर ह्या बाहेरून आलेल्या माणसाच्या मार्फत, अकबराच्या मार्फत. आणि ती विषाची पुढे अकबराकडे सोपवली. प्रसंगावधान राखल्याने दुर्गादास राठोडांनी अकबराला ती गोष्ट शंभूराजांच्याच कानावर घालायला सांगितली. संभाजी महाराजांना जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा मात्र त्याची खातर जमा करून घेतली आणि नंतर जे जे लोक या कटामध्ये सामील होते त्या त्या लोकांना हत्तीच्या पायी देण्यात आलं. हे ऐकल्यावर काही लोक म्हणतात, बघा म्हणजे शंभूराजे उग्र प्रकृतीचे होते की नाही, हत्तीच्या पायी देण्यात आलं. त्या लोकांचा गुन्हा काय होता? या लोकांनी काय केलं होतं? दरोडे घातले होते, चोरी केली होती. या लोकांनी राजद्रोह केला होता. लक्षात घ्या, ज्यांनी राजद्रोह केलेला आहे त्यांना केवळ एकच शासन, तो म्हणजे मृत्यूदंड. ज्यांनी राजद्रोह केले त्यांना एकच प्रायश्चित्त, ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. आणि तेही करण्याकरता ते इतक्या भयानक पद्धतीने आणि तात्काळ करायला पाहिजे की त्याची जर समोरच्या लोकांना बसून पुढे असा विचार जरी एखाद्याच्या मनात आला ना, तो 100 वेळा विचार करेल की आपण नेमका कुठली आपली बुद्धी झाली होती की असा आपण विचार केलाय, त्यांची काय हालत झाली होती. दुर्दैवाने इतिहासातून हे आम्ही शिकू शकलो नाही. त्यामुळे मुंबईमध्ये घडलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये जे हजारो नागरिक मृत्युमुखी पडतात त्याचा मास्टर माइंड जो होता त्याचा खटला पुढे 20-22 वर्ष प्रलंबित राहतो. आणि तेवढा राहिल्यानंतर आमच्या देशातले तथाकथित विद्वान म्हणवणारे लोक त्याच्या माफी करता राष्ट्रपतींकडे याचना करतात. अहो, आमच्या देशाचं सर्वोच्च न्यायालय त्यातल्या न्यायाधीशांना रात्रीला पहाटे 3-3:30 वाजता त्यांची दारं ठोठवून सांगतात की या शिक्षेबद्दल पुनर्विचार व्हावा. आम्ही या गोष्टी कधी शिकणार आहोत? आपल्याकडे आपले जे न्याय ग्रंथ आहेत ते असं सांगतात की जे जे लोक आक्रमण करतात राज्यावर, राजद्रोह करतात, स्त्रियांवरती अत्याचार करतात, घरं जाळतात, अशा सगळ्यांना आतताई असं म्हटलेलं आहे. आणि आतताई ना म्हणणे व अन्याय देवा विचार आहे असं आपलं राजनीती सांगते. हे आम्ही कधी शिकणार आहोत? हे आम्ही जोपर्यंत शिकत नाही ना तोपर्यंत हे अशा पद्धतीच्या घटना घडतच राहणार. बरं, आम्ही त्याच्या पुढचे दुर्दैवी जे लोक हे अशा पद्धतीची पत्र लिहितात त्यांचं पोट कोणावर आहे? आपल्यावर. पण त्यांचे चित्रपट आम्ही बघणार नाही असा निर्णय आम्ही घेत नाही. त्याच्यात आम्ही काय सांगतो माहितीये का? वैयक्तिक आयुष्य शेवटी वेगळं, राजकीय आयुष्य वेगळं, असे गप्पे करता येतात माणसाचे. वैयक्तिक आयुष्यामध्ये तो एवढा आहे ना, पण राजकीय आयुष्यामध्ये फार चांगला आहे. शक्य आहे जो माणूस आहे त्याच्या जशा पद्धतीच्या सवयी प्रत्येक ठिकाणी असतील त्या प्रत्येकच ठिकाणी असणार आहे. मात्र हे आम्ही लक्षातच घेत नाही. संभाजी राजांनी मात्र तात्काळ शासन केलेल्या लोकांना, राजद्रोह्यांना मात्र असं म्हणतात की हे सगळं होत असताना ज्याप्रमाणे सुट्याबरोबर उलई थोडंसं, आणि म्हणून बाळाजी अवजी चिटणीसांचा मृत्यू यात झाला ही गोष्ट लक्षात आणून दिली महाराणी येसूबाईंनी शंभूराजांना. त्यांनी खेद व्यक्त केला या गोष्टीबद्दल. इतकंच नाही, या बाळाजी अवजी चिटणीसाचे जी नातवंड होती निरोबल्ला आणि खंडोबल्ला, या दोघांना आपल्या पुत्राप्रमाणे वाढवले शंभूराजांनी. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे. या दोघांनाही लक्षात आलं की आपल्या राजाची काहीतरी चूक झाली होती आणि ती त्याचा पश्चाताप आहे. आणि म्हणून पुढे गोव्याच्या स्वारीचं वर्णन येईल त्याच्यामध्ये या खंडोबल्लाने महाराजांना वाचवलेलं आहे. दैव दुर्विलास असा की नातवंडांना कळलं की आपला राजा चुकला नव्हता, खापर पणतवाला नाही कळलं. शंभूराजांच्या नंतर 122 वर्षांनी लिहिले गेलेली मल्हार रामराव चिटणीसाची बखर, हा मल्हार रामराव चिटणीस बाळाजी अवजी चिटणीसांचा खापरपणतू, त्याने प्रामुख्याने शंभूराजांची जी काही यथेच्छ निंदा नालस्ती करण्यात ज्याचा पुढाकार आहे तो या बाळाजी अवजी चिटणीसाचा पुढाकार आहे. त्याच्या खालोखाल सभासदाची बखर, कारण की राजाराम महाराजांच्या बाजूने होती थोडीशी. आणि ह्या सगळ्यावरती विश्वास ठेवत आमचे पुढचे लोक दुर्दैव त्या पलीकडे. आणि काही ज्या वेळेला आपल्या बाजूची जी माणसं असायला पाहिजे ती आपल्या विरुद्ध होतात ना, काय वाटलं असेल त्या माणसाला? नेमकं त्याच पद्धतीचं वातावरण, मनात काहीतरी कालवा चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वाभाविक गोष्ट असते की कुठल्या तरी मोठ्या माणसाने पाठीवर थाप द्यावी असं वाटतं. नेमकं हेच काम करण्याकरता त्यावेळेला समर्थ रामदास स्वामी पुढे आले.
रामदास स्वामींनी लिहून दिलेलं पत्र आहे शंभूराजांना. हे पत्र म्हणजे खरं म्हणजे आदर्श राजनीती कशी असावी याचा एक वस्तुपाठ घातलाय समर्थांनी. पत्र लिहिताना समर्थ असं म्हणतात, अखंड सावधान असावे, दुष्टित कदापि नसावे, तजवीज करीत बैसावे एकांत स्थळी, काही उग्रस्थिती सोडावी, काही संवेदा धरावी, चिंता पराची लागावी अंतर्यामी. आता याच्यातला परत उग्रस्थिती काही लोकांना दिसते, अंडरलाईन करून बघा. समर्थ पण म्हणतायत ना उग्रस्थिती सोडावी. मग संभाजी महाराज उग्र प्रकृतीचे नव्हते कशावरून? लहान मुलांना सांगतो ना आपण, बाळा खोटं बोलू नकोस, नेहमी खरं बोलावं. याचा अर्थ ते पोरगं खोटारडं असतं असा होतो का? मात्र ह्या गोष्टीचा विचारच आपण करत नाही. आणि म्हणून एक मोठेपणाच्या नात्याने सांगत असलेली गोष्ट आहे समर्थ जे सांगतायत ती. पुढचा भाग खूप महत्वाचा आहे. राजनीतीचा उपदेश करताना समर्थ असं म्हणताय, आधी गाजवावे तडाखे, तरी मग भूमंडळ धाके, ऐसे न करिता धक्के राज्यासी होती. बहुत लोक मिळवावे, एक विचारे भरावे, कष्टे करोनी घसरावे म्लेंशांवरी. आहे तुके जतन करावे, पुढे आणि मिळवावे, महाराष्ट्र राज्याची करावे जिकडे तिकडे, असं समर्थ सांगताय. याच्या पुढे जाऊन अजून एका वेगळ्याच पातळीवर हे पत्र नेले समर्थांनी. ते सांगतात शंभूराजांना, शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप, शिवरायाचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे. सकळ सुखाचा त्याग करून साधिले जो योग, राज्य साधनेची लगबग तैसी केली. त्याच्या पुढचं वाक्य महत्वाचं आहे ना, याहूनही करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष अधिक काय लिहावे. छत्रपती शिवाजी महाराज मापदंड आहेत म्हणून ते सांगतायत शंभूराजांना. आणि त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे जा, तर तुम्ही काहीतरी कर्तृत्व गाजवलं असं सांगतायत समर्थ. शंभूराजे असतील, शिवराय असतील, ही लोक, हे महापुरुष आज देखील आपल्या करता मापदंडच आहे. त्यांच्या पलीकडे जाण्याचा विचारही आपण करणं शक्य नाही. त्यांच्या पायाच्या नखाची सर देखील आपल्याला येणं शक्य नाही. पण त्यांच्या कर्तृत्वाचा एक सहस्रांश जरी आम्ही आमच्यामध्ये बाणवला ना, तरी देखील आमचं हे जीवन मात्र यशस्वी झालं, याच्यामध्ये कुठलीही प्रकारची शंका नाही. एवढं त्यामुळे हे अशा पद्धतीचं पत्र ज्या वेळेला आलंय, शंभूराजांना हायचं वाटलं कोणीतरी आपल्या मागे उभं राहतंय. जिजाऊ नाहीये, आपले आबासाहेब नाहीये, अशा प्रसंगी समर्थ मागे उभे राहत आहे. समर्थांच्या भेटीची ओढ लागली. आता दुर्दैवाने ती होऊच शकली नाही, कारण पुढे गेल्यानंतर असं लक्षात आलं समर्थांना देखील देवाज्ञा झाली, त्यांनी देह ठेवला. शंभूराजे जाऊन पोहोचले सज्जनगडावर, आणि तिथे आज जी बांधलेली समर्थांची समाधी आहे आणि जे राम मंदिर आहे ते शंभूराजांनी उभारलेलं आहे. इतकंच नाही तर चाफळचा रामजन्माचा उत्सव आणि तिथे सज्जनगडावर चालू असलेले जे उत्सव आहेत ते पूर्वीप्रमाणे चालू राहावे, त्याच्यामध्ये खंड पडू नये, याच्याकरता शंभूराजांनी मोहिना दिलेला आहे. त्याची आज्ञापत्र आज देखील उपलब्ध आहे. तितका प्रचंड आदर समर्थांबद्दल शंभूराजांच्या मनात. याच्या पुढचा काळ मात्र परीक्षा बघणारा होता. वेगवेगळ्या आघाड्यांवर लढायचं होतं. औरंगजेब खाली येऊन बसलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये देखील 1 इंच जमीन ह्या राजाने घेऊ दिली नाही औरंगजेबला. विचार करा. एवढंच नाही, स्वराज्याचा विस्तार केला. विस्तार कुठपर्यंत माहितीये? एका बाजूने मदुराई पर्यंत, त्रिचिनापल्ली पर्यंत पाषाणकोटच्या किल्ल्याची कथा आहे. दुसरीकडे पोर्तुगीजांवरती गोव्यामध्ये, आणि तिसरीकडे मेवाड पर्यंत. एवढा जो विस्तार झालाय स्वराज्याचा, हा शंभूराजांच्या कारकिर्दीमध्ये झालाय. एक एक किल्ला कित्येक महिने, कित्येक वर्ष लढलाय. रामशेत सारखा किल्ला प्रमुख उदाहरण आहे. आपल्या नाशिक जवळ असलेला रामशेतचा किल्ला आपण जाऊन आला असेल तर आपल्याला माहित असेल की भुईकोट आहे किल्ला. जिंकायला काही दुर्गम वगैरे अशातला भाग नाही. या किल्ल्याला वेढा पडला होता, तो शहाबुद्दीन फिरोजचा वेढा पहिल्यांदा पडला. त्यामध्ये त्यांनी असं ठरवलं की तोफा ठेवायच्या आणि या तोफा धडधडवायच्या. त्या भुईकोट किल्ल्यावरती तटबंदी पर्यंत पण तोफांचे गोळे पोहोचत नव्हते, मध्येच फुटत. याच्या पुढची गोष्ट किल्लेदार कडवट होता. किल्ला प्रचंड प्रमाणामध्ये लढवत ठेवला होता. कशाने सांगितलं तर आश्चर्य वाटेल. समोरून तोफांचा मारा होतोय, आतून काय शस्त्र वापरले जातात माहितीये? दगड. आतून मराठ्यांनी गोफणीने दगड विरघळवायला सुरुवात केली. विचार करा, आपण कुठेतरी बंदूक घेऊन गेलो, स्वप्नात सांगतोय ना, प्रत्यक्षात जाणं शक्यच नाही. पण समजा अशी बंदूक घेऊन गेलो कुठेतरी आणि असा नेम लावून बसलो, आणि तेवढ्या ठपकन आपल्या डोक्यामध्ये दगड फुटला.
नाही डोकंच फुटलं, दगड बसला फुटलं. काय परिस्थिती होती? साधारणपणे आपण जे शस्त्र घेऊन जातो ते शस्त्र समोरच्याकडे असेल असा आपला अंदाज असतो. काही काही विलक्षण वीर होऊन गेले त्या देशामध्ये. देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी मात्र असं सांगितलं होतं की सुभाष जर का देशावर चाल करून येणार असेल, सुभाषचंद्र बोस, तर मी त्याच्याबरोबर लढण्याकरता तलवार घेऊन सीमेवरती लढायला जाईल. टॉमी गनचा असलेला काळ दुसऱ्या महायुद्धानंतरचा, तलवार घेऊन काय करणार काय होते? रजनीकांत बंदूक आल्यावरती दोन तुकडे, एक तुकडा इथे एक तुकडा तिथे. पण साधारणपणे आपली अपेक्षा काय असते की जे शस्त्र आपण घेऊन जातोय ते शस्त्र असेल. मराठ्यांनी अशा पद्धतीची शस्त्र वापरायला सुरुवात केली जी पारंपरिक शस्त्र नव्हेतच. मग करायचं काय? मराठ्यांचंच जे युद्धतंत्र होतं ते मराठ्यांवरच उलथवायचं असं ठरवलं शहाबुद्दीन. केलं काय की तिथे वेढा जो पडलेला आहे या रामसेनच्या किल्ल्याच्या एका बाजूनी गदारोळ उडवून टाकायचा. करणे आणायचे, वाद्य आणायची, नगारे आणायचे, तोफा वाजवायच्या. म्हणजे सगळं बघण्याकरता वरचे लोक जमतील काय नेमकं चाललंय खाली. आपण नाही का ज्यांचं घर रस्त्याला लागून वगैरे असतं, रात्री बेरात्री काहीतरी राणा आला, आपण लगेच खिडकीत जाऊन त्या पद्धतीने सगळे मजा लुटायला येतील असं त्याला वाटलं. म्हणून केलं काय की तिथे ते करायचं. त्याच वेळेला गडाच्या मागच्या बाजूनी दोन शिपायांनी कुठलाही आवाज न करता अंधारात दोरखंडाच्या साह्याने तटबंदीवरून वर जायचं आणि जे खालून लोक येतील त्यांना त्यांनी मार्गदर्शन करायचं असं ठरलं. झाल्याप्रमाणे झालं. सगळी वाद्य वगैरे आणून ऑर्केस्ट्रा सुरू झाला तो रामसेनच्या समोर. किल्लेदारी आनंद लुटतायत. तिथल्या सैनिकांचं, शिपायांचं अरे वा छान चाललंय. एवढं करून पण लोकांचे गोळे येत नाहीच आहेत किल्ल्याच्या दारापर्यंत, तिथेच मध्ये फुटताय. मात्र हे सगळं होता होता मागून गेले खरंच दोन शिपाई. त्या अंधारामध्ये चढून वर गेले दोरखंडावरून. आत वरती उडी मारली मात्र मागून सोट्याचा तडाखा पडला डोक्यात. डोळे बाहेर येण्याची परिस्थिती. तिथल्या तिथे गतप्राण. मराठी होते ना ते. मेरी दिल्ली मुझी से म्याव. एवढं तगड असलेलं मुक्ताईर खातं त्यांना माहित होतं की हे काय आखणी करतायत आणि कशा पद्धतीने गोष्टी चालू आहेत. इतकंच नाही, खालून जे अर्धी तटबंदी चढून सैनिक आले होते ना त्यांच्यावर वरून जळते पलिकडे टाकायला सुरुवात केली, जळते कातडी टाकायला सुरुवात केली. काय हालत झाली असेल ना. दोरखंडावर चढता चढताच तंदुरी चिकन. या सगळ्या परिस्थितीमध्ये तो उलथवून लावला हा सगळा प्रकार. आणि मग नंतर शहाबुद्दीनला औरंगजेब त्याच्यावर प्रचंड वैतागलाय. तो म्हणाला बेटा तुमसे ना हो पाएगा, परत चला. परत बोलवून घेतला. बहादूर खानाला पाठवला वेढा घालण्याकरता. आणि मग तो वेढा घालण्याकरता बहादूर खान आलाय. त्यांनी पाहिलं आधी सगळी काय परिस्थिती. हा बहुतेक ना थोडासा अभियांत्रिकी डोक्याचा असेल, इंजिनियर. त्यामुळे तो म्हणाला अरे ते तोफांचे गोळे पोचत नाहीयेत ना किल्ल्यापर्यंत, मग बुरुज उभा राहा ना मोठा, उंची वाढवा म्हणजे ते थोडे पुढपर्यंत पोहोचतील. आणि म्हणून रामसेनच्या किल्ल्याच्या समोर एक लाकडी बुरुज उभारला या बहादूर खानी, ज्याला दमदमा असं म्हणतात. आणि तिथे जाऊन ते तोफगोळे भेटवायला सुरुवात केली. मराठ्यांनी केलं काय माहितीये का, आतल्या त्या किल्लेदारांनी लाकडी तोफा बनवल्या आणि गडावरती प्रचंड कातडं होतं, त्या कातड्याचे गोळे बनवून आतून भिरकवायला सुरुवात केली. आता परत हे कातड्याचे तोफगोळे असतील माहितच नाही ना. बरं दणकन बसायचे. पूर्वी चुकून माकून कोणी आबाधुबी वगैरे खेळले असेल तर प्लास्टिकचा बॉल जरी असला तरी कसा सटकन बसतो. तिथे कातड्याचे गोळे हे दणादण आढळायला लागले. आता करायचं काय, किल्ला सर होत नाही, दिवसेंदिवस वेळा वाढत चाललेला आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मग तिथला एक मोत्तद्दार होता. त्याने सांगितलं बहादूर खानाला माझ्याकडे नवीन टेक्निक आहे. मला काय, मला म्हणे भूत पिशाचं वश करण्याचं तंत्र अवघड. भूत पिशाच. बरं मराठी भूत पिशाचच होते यांच्या दृष्टीने. शास्ता खानाने औरंगजेबाला सांगितलं होतं की बाबा रे तू तुझं आसन इतक्या उंचीवर ठेव, तो शिवाजी इतकी उंच उडी मारेल की काही भरोसा नाही, इतकी लांब उडी मारेल की त्याचा अंदाज नाही. त्यामुळे ते घुसल खाण्यात देखील आसन उंचच होतं औरंगजेबचं. त्यामुळे मराठे पिशाच भूत. काय करायचं मग, तो म्हणाला एक फक्त काम करा, मला 10 तोळे सोन्याचा साप बनवून द्या. 10 तोळे सोन्याचा साप. बरं म्हणाला आता काय घड सर होत नाहीये, तिथे औरंगजेब वैतागलेलाच आहे, देतो. दिला बनवून. तो सोन्याचा साप घेऊन पुढे जायला त्याने सुरुवात केली. तसं मराठ्यांनी मागे हटायला सुरुवात केली. म्हणाला बघा आवडते की नाही, ते घोषबस्तर वगैरे कार्टून असायची ना पूर्वी, त्या पद्धतीने जातोय. मराठी मागे पळताय. लोकांना यांनाही कळेल, यांना उत्साह चढला. खरं बोलतोय, भूत पळायला लागली सगळी आणि भूत पळतायत असं बघून हा हळूहळू पुढे जातोय. हे आपले
मागे जात आहे. गडावरच्या किल्ल्यावरच्या तोफेच्या टप्प्यापर्यंत इथपर्यंत नाटक चालू होतं. तेवढा तो मोत्तद्दार त्या तोफेच्या टप्प्यात आल्याबरोबर दांकन वरून तोफेचा गोळा पडला. तो त्याच्या छातडावर जाऊन आदळला. तिथल्या तिथे ह्याचाच भूत. काय करायला गेलो होतं, काय झालं, अशी सगळी परिस्थिती. करणार काय अशा परिस्थितीमध्ये? हा किल्ला आपल्याला आश्चर्य वाटेल ऐकून 6 वर्ष लढवत ठेवलेला होता मराठ्यांनी. 6 वर्ष. परिस्थिती इतकी झाली की हा किल्ला सर होत नाहीये ही गोष्ट ऐकल्यानंतर ज्या अवघ्या हिंदुस्थानचे सल्तनत ज्याच्याकडे होती अशा त्या औरंगजेबाने त्या सल्तनतेचं असलेला जे किमांश होता आपल्या डोक्यावरती तो किमांश आदळला जमिनीवर. त्या काळी पाऊण कोट किंमत होती त्या किमांशाची. तो जमिनीवर आदळून तो सांगतोय जिथपर्यंत त्या काबर संभाजीला मी माझ्या ताब्यात घेत नाही तिथपर्यंत हिंदुस्थानचा आलमगीर म्हणवणार नाही. इतकी हाय खाल्ली होती त्याने. अशी परिस्थिती एकट्या रामसेजनी केली. हा असा जो इतिहास. याच्यामध्येच पुढचा जो अतिशय महत्वाचा असलेला तो म्हणजे गोव्याचा, पोर्तुगीजांचा. पोर्तुगीजांच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये अतिशय महत्वाची असलेली गोष्ट अशी की लक्षात घ्या त्या काळामध्ये आरमाराच्या दृष्टीने अतिशय प्रगत असलेले असे पोर्तुगीज आहेत. उत्तरेकडे आपल्याकडे वसई, दीव, दमण इथे पोर्तुगीजांची ठाणी आहे चौलमध्ये आणि तिथे दक्षिणेला गोव्यात. या चौलला वेढा दिलेला आहे शंभूराजांनी. आणि त्यानंतर मग स्वतःच्याच गुप्तहेरातर्फी बातमी पोहोचवली. त्यावेळेचा जो गोव्याचा विजयी होता म्हणजे व्हॉइसरॉय त्याचं नाव होतं फ्रान्सिस्को द तबोर कोंडू दे अल्बोर. नाव पर्यंत चित्रपट सांगतो. बरी अशी जिभेचा तुकडा तोडणारी नावं माझ्या लक्षात कशी राहतात. मगाशी उल्लेख ऐकला असेल तर मी 6 वर्ष गोव्यामध्ये होतो आणि त्यामुळे अशी सगळी पोर्तुगीज भाषेचं कोकणीवरती एक जी छाप आहे ना ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. सहज जाता आता तुम्हाला उदाहरण सांगतो. आपल्याकडे ग्रामीण भाषेमध्ये बघा आई वडील यांना मायबाप असं म्हटलं. गोव्यामध्ये आईची मायच राहते, वडिलांचा पाय होते. माय आणि पाय असं म्हटलं जातं. पोर्तुगीज भाषेचा प्रकार. काड्या पेटीला फस्क असं म्हटलं जातं. काय नेमकं फस्क ते काय पत्ता लागत नाही पण फस्क. सुरुवातीचा काळ इतका खडतर होता तुम्हाला सांगतो गोव्यामध्ये. माझं गोव्यात गेलो पहिल्या दिवशी कॉलेजच्या कॅन्टीनला बाहेर पार्टी लावली होती. पावभाजी मिळेल. खुश झालो. मुंबईतून गेलेला माणूस आणि पावभाजी मिळेल असं त्या म्हटलं पावभाजी आण. त्याने माझ्यासमोर वाटाण्याची उसळ आणि बरोबर पाव आणून ठेवली. त्या पावाला पोळी असं म्हटलं. ते मला नंतर कळलं. म्हटलं अरे भाजी पावभाजी मागितली होती. त्याने सांगितलं आणली मला पावभाजी. कोकणी आणली ना पावभाजी. तो वरती मला पावभाजी त्यामुळे हो. नंतर माझ्या मित्राने सांगितलं ह्यालाच इथे पावभाजी म्हणतात. अर्थात नंतर इतकी सवय झाली की पुढच्या 6 वर्षांमध्ये आता ते सगळे पदार्थ शाकाहारी असल्यामुळे फक्त तेवढीच एक अडचण. पण अन्यथा बाकी ह्या गोवन खाण्याची देखील मला चटक लागली. पोर्तुगीज भाषेबद्दल बोलत होतो ना आपण. सहज एक शब्द आठवला म्हणून सांगतो. आपल्याकडे हे भोपू वाजवणारे लोक असतात ना जे इडल्या वगैरे विकायला येतात. गोव्यामध्ये तसे येतात मासे विकायला. त्याला नुसतेगार म्हणतात. तो कोकणी शब्द आला. पण पोदेर असा शब्द म्हटला तो पाववाल्यांबद्दल. पोर्तुगीजाची असलेली छाप पोदेर. पोतेऱ्यासारखं वाटायचं. कळायचंच नाही काय. पण त्यामुळे असा हा फ्रान्सिस्को दे तबोर कोंडू दे अल्बोर त्याच्याकडे तो निरोप पाठवला की कोंड्याच्या किल्ल्यावरती खजाना दडवून ठेवलेला आहे आणि त्यामुळे तिथे आक्रमण करायला पाहिजे. त्याला खरं वाटलं. आक्रमणाकरता सगळं सैन्य घेऊन आलाय. गडाला वेढा पडलाय बाहेरून. तोफांचे गोळे पडायला सुरुवात झाली. पोर्तुगीजांच्या तोफा चांगल्या होत्या. मोगलांनी एवढ्या रद्दबातल ठरवणाऱ्या नव्हत्या. मोगलांच्या बहुतेक मेड इन चायना वगैरे असाव्यात काही माहित नाही. चली तो चली. तर त्यामुळे ह्यांच्या तोफांमुळे मात्र तिथे भगदाड पडायला लागली. हे कळलं शंभूराजांना. संभाजी महाराज रेवदंड्याहून जातीने गेलेले तिथे कोंड्याचा किल्ला लढवायला. मजा बघा की इथे पोर्तुगीजांचं सैन्य वेढा देऊन बसलेले आहे. त्यांच्या समोर हा माणूस 800 घोडस्वारांसह त्या किल्ल्यामध्ये प्रवेश करतो. एकाची हिंमत होत नाही त्याला प्रतिकार करण्याची. काय जरब असेल. संभाजी महाराज स्वतः किल्ल्यात गेले आणि तिथून किल्ला लढवायला सुरुवात केली. या किल्ल्याचे जे किल्लेदार होते पिता पुत्र येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक या दोघांनी पराक्रमाची इतकी शर्त केली. कृष्णाजीच्या अंगावर ते इतक्या जखमा झाल्या की पुढे त्याच्यातच त्याचा मृत्यू झाला. महाराजांनी मात्र ताबडतोब त्या दोघांच्या कुटुंबाला देखील सगळ्या परीने सहाय्य जे आवश्यक होतं ते केलं. इतकंच नाही या दोघांना बक्षीसही दिले तातडीने. मात्र कोंड्याचा किल्ला लढवला.
पोर्तुगीजांची परिस्थिती अशी झाली की आता परत पळावं लागणार. मग ते पळत असताना जाता जाता एक कुठली तरी टेकडी तिथे दिसत होती, त्या टेकडीवरती तरी भाग मिळवावा असं त्या विजयींनी सांगितलं. म्हणून काही पोर्तुगीज सैनिक त्या टेकडीवर गेले, मराठ्यांनी ती पण घेऊन नाही गेली. कसे लढलेत माहितीये? पोर्तुगीजांकडे बंदूक आहे, त्या बंदुकांचा सामना तलवारीने आता करावा लागणार होता. आपल्या सैन्याकडे बंदुका नव्हत्या. मग केलं काय? घोड्याच्या समोर घोडा ठेवला, घोड्याच्या एका बाजूनी घोरपडी सारखी त्याला मिठी मारली आणि दुसऱ्या बाजूनी तलवारीने लढताय. याही परिस्थितीमध्ये त्यांना सळोकी पळो पडून सोडलंय मराठ्यांनी. आणि मग तिथून निघून गेले. पोर्तुगीज पुढे गेले. त्यावेळेला विजयीला वाटलं की आता संभाजी एवढं सगळं झाल्यानंतर परत जाईल. परत जातोय तो संभाजी कसला? महाराजांनी ठरवलं की त्याच वेळामध्ये आपल्याला पुढे आणि गोव्यामध्ये जायचंय आणि जितका गोवा काबीज करणं शक्य आहे तितका गोवा काबीज करायचा आहे. कारण म्हणजे हा सगळा जो इतिहास आहे ना, हा गोव्यात राहिल्यामुळे मला जास्त महत्वाचा वाटतो. आणि तितकंच या प्रसंगाने मुद्दाम सांगावं असं वाटतं की हा इतिहास खरं म्हणजे मला गोव्यात जाऊन सांगण्याची इच्छा आहे. दुर्दैवाने झाले असं की गोव्यामध्ये पोर्तुगीजांचाच इतिहास शिकवला गेला आणि त्यामुळे शंभूराजे चाल करून आले म्हणजे जणू काही आपल्यावरच चाल करून आले अशा पद्धतीचा गैरसमज रुजवला गेला. तो काढणं हे कुठेतरी गरजेचं आहे. त्यामुळे गोव्यामध्ये आता अजून आज जायचं. 28 दिवसामध्ये या माणसाने 3/4 गोवा काबीज केले पोर्तुगीजांकडून. विचार करा, जर त्या वेळेला शंभूराजांना यश प्राप्त झालं असतं तर पुढे स्वातंत्र्यानंतर गोवा पुढे 14 वर्ष जो पारतंत्र्यात होता पोर्तुगीजांच्या, अर्थात गोवा मुक्ती संग्राम हा दैदिप्यमान आहे, त्या बाबतीमध्ये वादच नाही, पण ती गरजच पडली नसती. शंभूराजांनीच हुसकावून दिलेलं होतं पोर्तुगीजांना. इतका प्रचंड मार एवढ्या 28 दिवसांच्या कालावधीमध्ये दिला. संभाजी महाराजांची गोव्यातली जी पुढची लढाई आहे ना ती महत्वाची आहे ना, जुवे बेटावरची. सान किस्कावचा किल्ला असं त्याला म्हटलं जातं. किल्ल्याची रचना कशी आहे? किल्ला बेटावर आहे, मध्ये मांडवी नदीचं पात्र आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला ओल्ड गोवा जिथे चर्च आहे, आपण लोक जात असतो, त्याच्याही बद्दल सांगतोच. ते ओल्ड गोव्याचा तो जो सगळा भाग त्यावेळी पोर्तुगीजांची राजधानी. आणि मग या प्रसंगामध्ये तो किल्ला ताब्यात का घ्यायचा? कारण आता पोर्तुगीजांची राजधानी समोर दिसतीये. मग त्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला हे ओहोटीचं पाणी सगळं ओसरतं त्यावेळेला पायवाटेने जाता येते किल्ल्यापर्यंत हे मराठ्यांनी ओळखलं. रातोरात किल्ल्यावर गेले, तटबंदीला शिड्या लावून चढलेत वरती. त्यावेळेला मावळे सगळे वर चढले, रातोरात ते पोर्तुगीजांचं चिन्ह खाली उतरवलं आणि तिथे भगवा फडकला. यांची पाचावर धारण. आता करता काय? समोरासमोर आता कसं लढणार? या परिस्थितीमध्ये केलं काय? तो जो विजयी होता त्याने तिथले जे पादरी होते त्यांच्या हातात बंदुका दिल्या आणि त्याला म्हणाला चला लढायला आता माझ्या बरोबर. हे बापरे गोंधळले, काय चालू आहे? चला तरी म्हणाले जाऊया असं म्हणून गेले तिथे. पोर्तुगीज जाऊन पोहोचले तेव्हा भारतीय घोड्यांच्या साह्याने वगैरे गेले, त्या किल्ल्यापर्यंत जाऊन पोहोचले. किल्ल्यावर गेले आणि त्याच्यानंतर आक्रमण केलं मराठ्यांवर. इथे मराठ्यांनी युद्धतंत्र आणि वेगळं वापरलंय. काय केलं माहितीये? समोरून शत्रू येतोय असं म्हटल्यावर पाठ दाखवून पळून जायला सोबत जोर चढतो. आपल्या मागे असा कोणी पाठलाग करत असेल आणि आपण त्याला पाठ दाखवून पळायला लागलो, त्याला वाटलं अरे खबरला. त्यांनाही तसंच वाटलं. अजून जोरात धावत धावत मागे गेले. ठराविक अंतरापर्यंत गेल्यानंतर हे जे पुढून पळणारे मराठी आहेत ते गरकन वळले. हर हर महादेवच्या घोषणा झाल्या, सपासप तलवारी चालायला लागल्या. इतकंच नाही, गडाच्या कोटावरून वरून मोठमोठाले दगड परत एकदा खाली भिरकावायला सुरुवात. हे चेचले जात आहेत खालच्या खाली. अशा परिस्थितीत करायचं काय? हाकार बांधला, पळायला लागले लोक एक एक. पोर्तुगीज दप्तरातली वर्णन आहे ते असं सांगतात की विजयी अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आणून आणि त्यांच्या हातापाया पडून सांगत होता बाबांनो लढा आहे, पण त्यांना जीव महत्वाचा आहे शेवटी. त्यामुळे ते सगळे पळत सुटले. त्याच्या पुढची मजा अशी की जे पहिली तुकडी पळत गेली पोर्तुगीज सैनिकांची, ते तटाच्या पलीकडे दिसणारं जे ओल्ड गोवा आहे तिथे तटावरती लोक उभी राहिली होती. कशा करता माहितीये? मजा लुटण्याकरता. गोव्यातल्या सामान्य जनतेचा देखील पोर्तुगीजांना कसा पाठिंबा नव्हता याचं उदाहरण. लोक आनंद घेत होते की यांना कसा मार पडतोय. त्याच्यात जे सैनिक जाऊन पोहोचले धडपडत, तिथे गेल्यानंतर त्यांनी काय केलं? तिथली जी शेत आहे त्यांचे बांध तोडले आणि त्यातल्या कालव्यातलं पाणी सगळं आतमध्ये यायला लागलं. नेमका त्याच वेळेला नदीला देखील तिची भरती चालू झालेली होती पुढे समुद्राची. त्यामुळे ते जे पाणी भरायला लागलं, एकीकडून भरतीचं पाणी भरतंय,
समोरून ह्यांनी फोडलेले जे कालवे आहेत ते, त्यांच्या मागून येणारे लोक कोण होते? स्वतःचे सैनिक. पूर्वी कार्टून असायचं बघा, रोड रनर नावाचं, त्याच्यातला एक वायलेडी कोयोटे नावाचा प्राणी असले उपद्रव करायचा. म्हणजे विचार करा, आपण ज्या फांदीवर बसलोय ती फांदी मुळासकट काढून टाकायची असा जर का कोणी उपद्रव केला तर काय होईल? पोर्तुगीजांच्या सैन्याची पहिली तुकडी जाते, ते जे बाण फोडले त्याच्यातून येणाऱ्या पाण्याचा आणि तो गाळ सगळा शेतातला, त्यामुळे त्यांचीच मागची जी तुकडी होती ती त्याच्यामध्ये धसली. मागून येणाऱ्या मराठ्यांचं काम सोपं सपा असं मुंडकी उडवली. या सगळ्या परिस्थितीमध्ये तो विजयी इतका घाबरला होता की त्याने आपली होडी जवळपास वळवायला पटापट सुरुवात केली. शंभूराजे स्वतः लढत होते या लढतीमध्ये, इतके बेभान होऊन ते लढताय की त्यांनी आपला घोडा त्या पाण्यामध्ये घातला, तो पोहणीला लागला. शंभूराजे तरी लढत होते. या प्रसंगाचं प्रसंगावधान राखून तिथे खंडोबल्लाळांनी त्याच्या घोड्याचा लगाम त्यांच्या ओढला आणि त्यांना घेऊन तो सुखरूप तटावरती परत आलाय. हा खंडोबल्लाळ जो त्या बाळाजी चिटणीसांचा नातू होता ज्याच्याबद्दल मी सांगतो. त्यामुळे त्या खंडोबल्लाळांनी अशा पद्धतीने शंभूराजांना वाचवलं. पुढे प्रचंड दाणाला लढवले, जेवढं शक्य आहे तितक्या पद्धतीने पोर्तुगीजांना त्रास दिलाय शंभूराजांनी, इतक्या प्रमाणामध्ये की हा जो विजयी होता त्याने केलं काय माहितीये का? तो ओल्ड गोव्याचा जो चर्च आहे ना, त्या चर्च मधलं फादर फ्रान्सिस झेवियरचं थडगं आहे, ते थडगं बाहेर काढलं, त्याच्या पायाशी राजदंड ठेवला, पत्र लिहिलं त्याच्या नावे आणि म्हणाला, बापा आता हे सगळं तुझ्याच मालकीचं आहे, तूच काय ते सांभाळ. एवढ्यात बातमी येऊन पोहोचली की मोज्जमचं सैन्य आलेलं आहे, 60,000ची तुकडी घेऊन मोज्जम आलाय. त्यामुळे शंभूराजांनी फार गोवा लढवत ठेवला नाही आणि तिथून जेवढं नुकसान करता येणं शक्य आहे तेवढं करून फक्त पाय काढता घेतला. हे पाहिल्यावरती त्या वाकड्याला असं वाटलं की हे त्या झेवियरमुळेच झालं. त्याला अंधश्रद्धा म्हणायचं नाही, आता अंधश्रद्धा असतात ना. त्यामुळे हे झेवियरमुळे झालं असं त्याला वाटलं. तेव्हापासून तिथे जत्रा भरवली जाते, ती आजचा गायक. गोव्यामध्ये त्याला पेस्त असं म्हणतात. आणि आमच्याकडचे गरीब भोळी पापडी जनता, अफजल खानाच्या दर्ग्यावरती चादर चढवणारी तीच जनता तिथे जाऊन त्याला फ्रान्सिस झेवियरला, फादर फ्रान्सिस झेवियरला नमस्कार करतात. फादर कसला? दैत्य फ्रान्सिस झेवियर, जेजुईट पाद्री. जेजुईटांचे अत्याचार काय पद्धतीचे होते गोव्यामध्ये. इन्क्विजिशन हे प्रचंड अत्याचार केले त्या काळात पोर्तुगीजांनी. ज्यावेळेला इन्क्विजिशन्स म्हणजे धर्मसभा, बरं का, धर्मसभा म्हणजे काय की त्या काळामध्ये जर कोणी बाटत नसेल तर त्याला जमेल त्या पद्धतीचे अत्याचार करायचे आणि त्यांना बाटवायचं. क्रिओलकरांचं पुस्तक आहे इन्क्विजिशन्स इन गोवा, जरूर वाचा जर मिळालं तर. त्या पुस्तकातील वर्णन आहे. असं काही झालंच नाही असं व्हॅटिकन सांगून मोकळं झालं होतं. पण एकेकाळी 2 वर्षांपूर्वी त्यांनी गोवेकरांची माफी मागितली की आम्ही अशा पद्धतीचे अत्याचार केले, त्याबद्दल आम्ही आता माफी मागतो. किती सोपं. पण आमचेच लोक तिथे जाऊन नवस वगैरे बोलतात. आता काय बोलणार? मी गोव्यात जेव्हा होतो तेव्हा मी आवर्जून जायचो या फेस्टला. मी जाण्यामागे काही कारण होती. त्याच्यातलं पहिलं कारण असं होतं की असं म्हणतात की सप्तकोटीश्वराचं जे मंदिर ज्याचा जीर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केला, त्या मंदिराची मूळची जी जागा आहे ती तिथल्या त्या चर्चच्या आवारातली आहे. म्हणून अशी आख्यायिका आहे की आजही एका विवक्षित जागी तिथे क्रूज उभा करायला जर का गेले तर तो उभा राहू शकत नाही. आज देखील असं म्हटलं जातं. म्हणून ते एक सप्तकोटीश्वराचं असलेली जागा. असे अत्याचार पोर्तुगीजांनी प्रचंड केले आणि त्यामुळे देवालय हलवली गेली हे तथ्य आहे. त्यातच अजून एक उदाहरण तुम्हाला सांगेन, महालसेचं. महालसा आमची कुलदेवता. वेरण्याला असलेलं महालसेचं मूळ स्थान ते हलवून पुढे मारदोळला हलवण्यात आलं. आजही आपण मारदोळच अनेकदा बघतो. अर्थात आता वेरण्यालाही चांगलं मंदिर त्यांनी उभारलंय. पण सारांश असा की एक मूळ ती गोष्ट की ज्याच्यामुळे मी तिथे जायचो, आणि दुसरी अशी गोष्ट की अशा ठिकाणी गेल्यावरती आपली मान गर्वाने ताट होते की नाही. या अशा ठिकाणी गेल्यावरती ही जत्रा कुठून चालू झाली तर आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी इतक्या प्रचंड प्रमाणात त्या पोर्तुगीजांना नमवलं होतं की त्यांना आता त्याची करुणा भागण्या पलीकडे काही मार्ग शिल्लक राहिला नव्हता. त्यामुळे या जत्रेची जी कहाणी आहे, जो इतिहास आहे, तो इतिहास हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास आहे. म्हणून तिथे आहे. हा गोव्याचा एक भाग रामसेटचा किल्ला. अशा पद्धतीने सगळीकडे धामधूम उडालेली आहे, सगळीकडे लढाई प्रचंड प्रमाणामध्ये चालू आहे. मोज्जमच्या सैन्याची देखील शंभूराजांनी दाणादाण उडवले. किती प्रमाणात माहिती का आपल्याला की हे जे 60,000चं सैन्य मोज्जम घेऊन येत होता, त्याच्या बाबतीमध्ये थापी खानाने जे वर्णन केलंय ते असं केलंय की जागोजागी सैन्याची रसद तोडली. इतकंच नाही, रसद तोडली आणि ती आम्हालाच विकायला सुरुवात केली.
2 रुपयाची असलेली गोष्ट 4 रुपयाने विकली जायला लागली. की अशा पद्धतीने इतका त्रास आम्हाला दिला की खाफी खान असं म्हणतो की नरकवासी शिवाजीपेक्षा त्याचा मुलगा 10 पटीने ताबदायक ठरला. इतका त्रास दिलाय मोर्जमच्या सैन्याला. एवढंच नाही तर पाणवठ्याच्या ज्या जागा होत्या, आता सैन्य आहे म्हटल्यावर तळ आला म्हटल्यावर जी माणसं आहेत, जनावर आहेत, त्यांना प्यायला, आंघोळ करायला आणि कशाला ते राहू द्या, पण पाणी लागतं. त्या पाण्याचे तळ जिथे आहेत त्या तळांमध्ये केलं काय, विष काढून. आणि त्यामुळे प्रचंड रोगराई माजली आणि ती सैन्य जे ते मरायला सुरुवात झाली. नशीब मानवी हक्कवाले नव्हते त्यावेळेला. काय नाही, पण पाण्यामध्ये विष काढून हे शोधतं का? शत्रू हा शत्रू असतो, त्याला त्याच्याच भाषेमध्ये उत्तर द्यायचं असतं. आम्ही जर फक्त निषेध खाली ते पाठवत बसलो ना तर त्यांच्याकडून आमच्या सैनिकांची मुंडकी कापून परत येत असतात. हा इतिहास आम्ही बघतोय. नेमकी ही गोष्ट आम्ही संभाजी महाराजांकडून शिकलेलो नाही. शंभूराजांकडून जर ही गोष्ट शिकलो असतो तर ती परिस्थिती उद्भवलीच नसती आजपर्यंत. हे सत्य. त्यामुळे मोर्जमच्या सैन्याची दाणादाण उडवली. दुसरीकडून शहाबुद्दीनचं सैन्य येत आहे, त्याची देखील दाणादाण उडवली आहे. मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये एकंदरीतच इतका धामधुमीचा काळ आहे की महाराजांना रायगडावर जाणं देखील शक्य नाही. रायगडावर जाणं शक्य नाही झालं. जागोजागी वास्तव्याला आहे. त्या परिस्थितीमध्ये कुठेतरी बातमी कानावर येऊन धडकली की कवी कलश आणि शिर्के यांच्यामध्ये लढाई चालू झाली आहे. शिर्के महाराजांचे नातेवाईक. अशा परिस्थितीमध्ये नेमकं झाले काय बघण्याकरता महाराज पोहोचले. तिथे गेल्यावर लक्षात आलं की कवी कलशांची चूक नाहीये आणि म्हणून आपले चांगले मित्र कवी कलश, छंदोबा नाट्य म्हणून पदवी दिली होती महाराजांनी त्यांना. त्या कवी कलशांच्या बाजूनी लढण्याकरता त्यांनी सुरुवात केली. तिथे शिर्क्यांना हरवलं आणि पुढे शिरकाणापर्यंत प्रवेश केला. याची वर्णन ऐकत असताना कुठेतरी कोणीतरी म्हणून जातं, शंभूराजांनी शिर्क्यांचं शिरकाण केलं. आणि ते सांगत असताना त्याच्यानंतर कोणीतरी सांगतं, शंभूराजांनी शिर्क्यांचं शिरकाण केलं. आपण साधी गोष्ट लक्षात घेत नाही. बागल जिथे राहायचे त्याला म्हणायचे बागलाण. हबशी जिथे राहायचे त्याला म्हणायचे हबसाण. फिरंगी जिथे राहायचे त्याला म्हणायचे फिरंगाण. तसे शिर्के जिथे राहायचे त्याला म्हणायचे शिरकाण. शिरकाण वगैरे केलेलं नाहीये. शिरकाण ताब्यात घेतलंय म्हणजे त्या शिर्क्यांच्या जमिनी ताब्यात घेतलेल्या आहे. आणि म्हणूनच गणोजी शिर्के जो पुढे पितूर झाला ना, तो इथून दुखावला गेला होता की आमच्या जमिनी जप्त केल्या आहेत म्हणून. संगमेश्वराला मुक्काम आहे महाराजांचा सरदेसाईंच्या वाड्यात. त्याही परिस्थितीमध्ये हा राजा इतका प्रशासन दक्ष आहे की तिथे देखील न्यायनिवाडे चालू आहेत शंभूराजांचे. अशा परिस्थितीमध्ये मुकरब खान आपल्यावर चालून येतोय ही कल्पना आहे महाराजांना. मात्र त्याला आंबा घाटातून यायचं असेल तर अजून एक 5-6 दिवस सहज जातील असं त्यांनी केलेलं गणित. आंबा घाटामध्ये सैन्य ठेवले, गुप्तहेर ठेवलेले आहेत. स्वतः बरोबर फारसं सैन्य नाहीये. दुर्दैव असं की ह्या गणोजी शिर्क्यांनी नेमकी पंधपिटुरी केली आणि त्या मुकरब खानाला आंबा घाटाच्या ऐवजी दुसरा मार्ग दाखवला, बहुतेक करून तिवरे घाटाचा, की ज्याच्या मार्फत अगदी काही नेमक्या कालावधीत, थोडक्या कालावधीत मुकरब खान येऊन पोहोचला. मराठ्यांच्या नशिबी दुहीची मेघ कशी बघा. जो रामशेतचा किल्ला 6 वर्ष मराठ्यांनी लढून अजिंक्य ठेवला होता तो अवघ्या काही दिवसामध्ये मुघलांच्या ताब्यात पडला. याला कारण किती. त्याच पद्धतीने ज्या वेळेला हा मुकरब खान आणि इखलीस खान येऊन पोहोचले संगमेश्वरला, वेशीपर्यंत आले, असा ज्या वेळेला निरोप पोहोचतोय महाराजांना, विश्वास बसला नाही त्यांचा. गुप्तहेर खाते इतकं प्रगत असताना असं झालंच कसं. मात्र नियतीच्या मनात ज्या काही गोष्टी असतात त्या कोणी टाळू शकत नसतं. बलियसी केवळ निष्परीक्षा. फार काही प्रतिकार करण्याची शक्यता नव्हती. जितका शक्य आहे तितका प्रतिकार केला. काही ठिकाणी अशी वर्णन आहे की शंभूराजांनी वेषांतर करून तिथून पळून जाण्याकरताचा देखील प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने त्या प्रयत्नाला यश आलं नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता काय होणार, व्हायचं तेच झालं. मुकरब खानाने शंभूराजांना आणि कवी कलशाला पकडलं, हत्तीला साखळदंडाने बांधलं. क्षणाचाही विलंब न लावता तिथून तो निघाला आणि इथे औरंगजेबकडे त्यांनी खलिता पाठवला आणि सांगितलं की कापराला पकडले, आता फक्त एक काम करा की तुम्ही बहादूर गडावरती या. औरंगजेबचा विश्वास बसला नसेल या गोष्टीवर. ज्या संभाजी करता जंग पछाडलं त्याच्या करता इथून दख्खन पर्यंत आलो आग्र्याहून, असा संभाजी हातामध्ये सापडला. आनंदाने बेहोश झाला असेल तो औरंगजेब आणि त्यानंतर त्याने ठरवलं की आता जायचं तिथे बहादूर गडावर.
तातडीने निघालेले. इथे मजल दरमजल करत बहादूर गडापर्यंत पोहोचलेले. हे सगळं बहादूर गडापर्यंत पोहोचल्यावरची इथून पुढची जी वर्णन आहेत ना, ती तुमच्या समोर जी सांगतोय ती प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेली आहे. माझ्या पद्धतीचं सांगत नाही. साकी मुस्तैद खान असेल, ईश्वरदास नागर असेल, यांच्यासारख्या लोकांनी लिहून ठेवलेली वर्णन आहे. ही वर्णन अशी आहे की बहादूर गडाला जी छावणी पडलेली होती, तळ ठोकलेला होता, त्या छावणीमध्ये शंभूराजांना नेण्यात आलं आणि त्याच्यानंतर आमच्या छत्रपतींच्या अंगावरचा जो घरगरी जगा होता तो काढून टाकण्यात आला आणि तिथे फाटकी तुटकी विदूषकाची वस्त्र चढवण्यात आली. त्यांच्या डोक्यावरती इराणमध्ये जो गुन्हेगाराला तख्ते खुला, ती जी लाकडी टोपी चढवली जाते, ती टोपी चढवण्यात आली. बोडख्या उंटांवरती कवी कलश आणि शंभूराजांना उलट बसवण्यात आलं, साखर दंडाने बांधण्यात आलं आणि त्यांची भिंड काढली गेली. त्याच्यामध्ये शबे बारातचा सण असावा अशा पद्धतीचं वातावरण होतं असं लिहितोय साकी मुस्तैद खान. आमच्या छत्रपतींच्या अशा पद्धतीने अब्रूचे भिंडवडे काढत नेत होते. लहान लहान मुलं देखील दगड बिगड मारून आनंद घेत होती. करणे वाजत होते, नगारे वाजत होते. काय जल्लोष, काय असुरी आनंद. आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला बादशाच्या समोर त्यांना पेश केलं, त्यावेळेला ईदीचा सण असल्याप्रमाणे वातावरण होतं अशी वर्णन आहेत बकरी. बादशाच्या समोर ज्यावेळेला त्याला आणून उभं केलं, औरंगजेब आपल्या तख्तावरून खाली उतरला आणि त्याच्यानंतर त्याने अल्लाचे आभार मानले आणि जमिनीचं चुंबन घेतलं अशी वर्णन आहे. तेवढं पाहिलं मात्र कवी कलश हे शीघ्र कवी आहेत, त्यांनी ताबडतोब तिथल्या तिथे कवन रचलं आणि ते शंभूराजांना सांगताय, यावन रावण की सभा समूह बंधो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूब केल्यो रणरंग जो रवि छवि लचत ही खद्योत होत बदरंग क्यों तू तेज निहार के तखत तेजो अवरंग. विचार करा, ते सांगतायत राजा ज्या पद्धतीने हनुमंताला रावणाच्या सभेमध्ये उभं केलं होतं ना, त्या पद्धतीने तुला आज इथे उभं केलंय. त्याच्या अंगावरती जसा शेंदूर शोभून दिसत होता, तसंच तुझ्या अंगावरती आज हे रक्ताचे जे शिंतोडे आहेत ते शोभून दिसतायत. ज्याप्रमाणे सूर्याला पाहिल्यानंतर काजवा देखील स्वतःचं तेज सोडून देतो, त्याप्रमाणे शंभूराजा तुला पाहिल्यावरती औरंग्याने स्वतःचं स्थान सोडलंय आणि तो जमिनीवर आलाय. याचा परिणाम व्हायचा तो झाला. तातडीने फरमान काढलं गेलं आणि कवी कलशांची जी जीभ माझा अपमान करतेय तिला तिची जागा दाखवून द्या असं सांगण्यात आलं. कवी कलशांची जीभ छाटली. पुढे शंभूराजांचे हाल करण्यात आले. त्यांना हे हाल करत असतानाही विचारण्यात काय आलं, गड किल्ल्यांच्या चाव्या कुठे, खजिना कुठे दडवून ठेवलेला आहे आणि माझ्याकडचे कोण लोक तुला सामील झाले होते. त्याही परिस्थितीमध्ये संभाजी महाराजांनी कोण घडलेलं नाही, कुठलीही माहिती दिलेली नाही औरंगजेबला. या सगळ्यामध्ये देखील कोणीतरी एकाने असं वर्णन करून ठेवलं, बहुतेक कॉमनी किंवा मनुचीनी कोणीतरी एकाने, की या वेळेला म्हणे औरंगजेबने असं त्यांना विचारलं की तू मुसलमान होशील का. त्याच्यावरती शंभूराजे असं म्हणाले की जर तुझी बेटी देत असलास तर मी मुसलमान होईल. हे वर्णन आणि एका ठिकाणी आणि एका ठिकाणी ते मराठ्यांच्या छोट्या बकरी. मजेची गोष्ट बघा, जाता जाताही काहीतरी पिल्लू सोडून द्यायचा असा प्रकार. मराठ्यांची छोटी बकर सांगते काय माहितीये का, हा प्रसंग कुठे घडलाय, आग्र्याला. म्हणजे त्याला हे पण माहित नाहीये की त्यावेळेला औरंगजेब होता इथे महाराष्ट्रात. तो सांगतोय की आग्र्याला प्रसंग घडला म्हणून. मराठी साम्राज्याची छोटी कसली खोटी बकर आहे, पण असं काहीतरी घुसळवून ठेवलं त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये कसं त्यांनी असं सांगितलं. मुळात आपल्याला सगळा इतिहास माहिती की औरंगजेबच्या ज्या मुली होत्या, ज्या अविवाहित त्याच्यातली होती आणि त्याच्याच कैदेत नव्हती, अशी मुलगी शंभूराजांपेक्षा कमीत कमी 14 वर्षांनी मोठी होती. बरं, त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणतो, समजा औरंगजेबने असं सांगितलं असेल की तू मुसलमान होतोस का, त्याच्याबद्दल ते एका वाक्यात आहे, कशा पद्धतीचे वर्णन आहे, पण ह्याच्यावरती दिलेलं उत्तर हे शंभूराजांनी समजा असं दिलं असेल की तुझी बेटी देत असलास तर होईल. औरंगजेब देणार होता. बरं, दिली असती तर हे लग्न करणार होते. मात्र साध्या गोष्टींचा विचार करायचा नाही, समोरच्याचा अपमानच करायचा असं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने अपमान करण्याकरता फक्त उच्चारलेले शब्द आहेत. त्या पलीकडे दुसरा त्याच्या मागचा उद्देश काही नाहीये. शंभूराजांनी पुढे वर्णन असे की रुदुल्ला खानला ज्यावेळेला पाठवले औरंगजेबनी शंभूराजांना विचारण्याकरता, त्यावेळेला बादशाहबद्दल घाणेरडे शब्द वापरले, त्याला शिव्या दिल्या. रुदुल्ला खानला काय शब्द वापरले बादशाह समोर सांगता आलं नाही, असे शब्द वापरले. आणि म्हणून
याचा देखील परिणाम व्हायचा तोच झाला. या कापडाला नवीन दृष्टी द्या असं औरंगजेबाने सांगितलं. म्हणजे काय? लोखंडी तांबी लालबुंद होईपर्यंत तापवल्या गेल्या आणि त्याच्यानंतर मग शंभूराजांच्या डोळ्याच्या जागी फिरवण्यात आल्या. सर्वजण आवाज झाला आणि ज्या डोळ्यांनी पूर्वी स्वराज्याचं वैभव अनुभवलं होतं त्या डोळ्यांच्या जागी फक्त कोकणी शिल्लक आहे. शंभूराजांची देखील जीभ तोडण्यात आली. आमचा राजा इतका मानी होता की तेही हाल अपेष्टा सोसत असताना संभाजी महाराजांनी एक तर स्वतःचा धर्म सोडला नाही, दुसरं स्वतःचं तोंड याच्या बाबतीमध्ये कुठे उघडलं नाही, तिसरी गोष्ट अन्न पाण्याचा त्याग केला. मुघलांचा अन्न नको होता. याच्यापुढे थोडी नाही, पुढचे 42 दिवस शंभूराजे अन्न पाण्या वाचून. आणि या परिस्थितीमध्ये त्याच परिस्थितीत आता तिथून छावणी उठते आणि भीमा कोरेगावला येईल. तिथे छावणी पडल्यानंतर बादशाचा छावणीचा विस्तार मोठा आहे, डोलारा प्रचंड मोठा आहे. त्या परिस्थितीमध्ये मग तिथे कोल्हापूर पासून ते पुढे अगदी वळूपर्यंत त्या वळूला वधस्तंभ उभारण्यात आला. कारण करायचं काय हे निश्चित होतं, सोडायचं नाहीच आहे. वधस्तंभ उभारला गेला आणि कवी कलशाला पहिल्यांदा साखरदंडाने बांधलं गेलं खरकचून आणि नंतर शिरच्छेद करण्यात आला. उरलेलं जे शरीर होतं त्याचे बारीक बारीक तुकडे केले गेले. इतके तुकडे करा की कोल्ह्यांना आणि तरसांना देखील ते नशीब होऊ नये असा आदेश होता बादशाचा. अशा पद्धतीने हाल हाल करून आधी कवी कलशांना मारलं आणि नंतर शंभूराजांना ज्या वेळेला त्या वधस्तंभाला बांधण्यात आलं त्यानंतर मागून एक आणि पुढून एक अशा त्या बादशाचा आदेश असलेल्या लोकांनी वाघनखानी कातडी सुरुवातून काढली. शंभूराजांची रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. इतके हाल करत असताना देखील हूं की चूक केलेला नाहीये शंभूराजांनी. त्याही परिस्थितीमध्ये स्वतःची मान ताठ राखलेली आहे. किती कौतुक. मात्र त्याही परिस्थितीमध्ये केलं काय? पुढारीचे ठाव घालत पायापासून तुकडे तुकडे केले. आता काही जण या बाबतीत म्हणतात खरंच का असं केलं असेल? औरंगजेबचा इतिहास काढून बघा. गुरु तेग बहादूर सिंगांना आणि त्यांच्या साथीदारांना चांदणी चौकात दिल्लीला चौकात या पद्धतीने मारले. गुरु अर्जुन देवांना शिखांच्या अशाच पद्धतीने हाल हाल करून मारलं आणि त्याच पद्धतीने शंभूराजांना देखील तशाच पद्धतीने मारलं. एवढंच नाही तर त्यांच्या शरीराचे तुकडे केल्यानंतर मुंडकं छाटलं, ते भालाच्या टोकावरती बसवलं आणि त्याची भिंड काढली महाराष्ट्रातल्या गावागावातून नाचवत. कारण बघा कसं तुमच्या राजाला आम्ही ठार केलं. का? कारण हा जो सगळा दिवस होता शिक्षेचा, त्यांना ज्या वेळेला ठार केलं ती होती फाल्गुन मध्ये अमावस्या. दुसऱ्या दिवशी वर्ष प्रतिपदा आहे. तुमचा हिंदूंचा नवीन सण आहे, नवीन वर्ष तुम्ही चालू करताय. गुढ्या उभारताना बघा आम्ही कशा पद्धतीने गुढी उभारून दाखवली. हा तो आसुरी आनंद. आमच्याकडचे काही नादान लोक त्याच्यावरती असं सांगतात की तेव्हापासून म्हणे महाराष्ट्रामध्ये कुठल्या तरी जमातीने गुढी उभारायला सुरुवात केली. किती विष चालवणार समाजामध्ये. साऱ्या गोष्टींचा विचार आपण करणार नाही. हो मागचे संदर्भ काढून बघा. ज्ञानेश्वरीतले संदर्भ आहेत की जिथे गुढी उभारण्याबद्दलची वर्णन आहे. संत चोखामेळा म्हणतात गुढी उभारावी वाजवावी टाळी. 1689 साली घडलेली घटना आहे ना शंभूराजांची. 13व्या शतकामध्ये लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे. संत जनाबाईंचे अभंग आहे. अहो सातवाहनांच्या काळामध्ये गुढी उभारली जायची. तेही सोडून द्या. गुढी उभारली कधीपासून आपण वर्णन ऐकतो? प्रभू रामचंद्र ज्यावेळेला परत आलेले आहेत तेव्हापासूनची असलेली प्रथा. किती खोटा इतिहास आपण सतत डोक्यावर मारत राहणार. शंभूराजांचे नंतर अशा पद्धतीने नाचून दाखवलं गावागावांमध्ये आणि त्याच्यानंतर मग थेट नेऊन म्हणजे पोचवलं ते दिल्लीला आणि दिल्लीच्या वेशीवरती नेऊन टांगलं. औरंगजेबला वाटलं चला एक पर्व संपलं. संभाजीच्या रूपाने मराठ्यांवरती आपल्याला जो काबीज करायचा होता महाराष्ट्र, तो काबीज करण्याकरता आपण आलो. झालं नेमकं उलटच. शंभूराजांच्या बलिदानाने महाराष्ट्राला बलिदान दिलं आणि त्याच्यानंतर मग जो महाराष्ट्र धडाडून पेटला की कुठल्याही पद्धतीचा नायक नसताना देखील संताजी असतील धनाजी असतील यांच्यासारखे लोक स्वयंस्फूर्तीने पुढे आले. महाराष्ट्र लढत राहिला. थोडी नाही पुढची 25 वर्ष महाराष्ट्र लढत होता. ज्या औरंगजेबची अशी इच्छा होती की या महाराष्ट्रावरती आपण आक्रमण करायचं आणि तो काबीज करायचा आहे. शंभूराजांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून जी गवताची पाती निर्माण झाली ना त्यांना देखील भाल्याची टोकं आली आणि तलवारीची धार आली. राखेतून उभा राहणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे महाराष्ट्र उभा राहिला
आणि ज्या औरंग्याची अशी इच्छा होती की हा दख्खन काबीज करायचा, त्याला याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वतःला गाडून घ्यावं लागलं. हा आपला इतिहास आहे जो आपण कधी विसरायला नको. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की जो औरंगजेब इतका क्रूर होता, इतका धर्मवेडा होता, त्याच्या नावाने दिल्लीमध्ये एखाद्या रोडचं नाव जर का बदलायचं असेल तर त्याच्यावरती आमच्याकडच्या काही विचारवंतांना कंठ फुटतो. काय जावही लागत होता तुमचा? साऱ्या गोष्टींचे विचार करायचे नाही. बरं कसली राजकारण करताय? ज्या जमातींच्या नावाने राजकारण खेळवता त्यांच्यामध्ये औरंगजेब असं नाव देखील त्यांच्या मुलाचं ठेवलं जात नाही. मग तुम्हाला कसले पुलकी येत आहे? बरं ते करत असताना देखील आता मला सांगा की औरंगजेब सारख्या माणसाचं नाव तिथे ठेवायचंय की जे आमचे भूतपूर्व राष्ट्रपती होते अशा डॉक्टर APJ अब्दुल कलामांसारख्या एका ज्ञान तपस्व्याचं नाव ठेवणं जास्त योग्य असेल? अर्थात सरकारचं अभिनंदन आहे बाबतीत. त्यांनी हा जो निर्णय तो अतिशय कठोरपणे राबवला. पण माझं तर असं म्हणणं आहे की जितक्या प्रमाणात की औरंगजेबची नाव असलेली आणि ज्या क्रूर कर्म्यांची नाव आहेत ना ती पुसून टाकायला पाहिजे. आणि ह्याची सुरुवात आपल्यापासून व्हायला पाहिजे. कशी ते मी आपल्याला सांगतो. आपल्याकडे ह्या औरंगजेब जो आमच्यावरती चालून आला होता, आमच्या छत्रपतींना ज्या अशा निर्घृण पद्धतीने ज्यांनी हत्या केली, त्यांच्या नावावरचं शहर, त्याच्या नावावरचं आम्ही इथे आमच्याकडे वसवलेलं जे आहे ते मिरवायचं. आपण सगळ्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे की सरकार उद्या निर्णय घेईल न घेईल हा भाग वेगळा. तुम्ही आणि आम्ही आपल्या पातळीवर जाहीरपणे गोष्ट बोलायला पाहिजे. यापुढे औरंगाबाद नाही, संभाजीनगर. आम्ही करतो. आमचे कोणतेही मित्र असतील, आम्ही स्वतः असतील, ज्या ठिकाणी ही बोलण्याची वेळ येते संभाजीनगरच बोललं गेलं पाहिजे. आणि हा इतिहास कसं आहे लक्षात घ्या. म्हटलं तर काहीच तसं काही करायला नको असं म्हणायला काही अर्थ नाही. ज्यांना इतिहास माहित नाही ना ते लोक अशा पद्धतीने गेंड्याच्या कातडीचे वागू शकतात. आपण कृपा करून त्यांच्यापैकी एक होऊ नका एवढीच मला विनंती या निमित्ताने करायची. छत्रपती शंभूराजांची अवघी जर का आपण जीवनचरित्र पाहिलं, जेमतेम 32 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या माणसाला त्याच्यातली 9 वर्षांची कारकीर्द चढ्या घोड्यानिशी शंभूराजे वापरलेले तेव्हा आपल्या मुलाचं तोंड बघायला मिळालं नसलेल्या माणसाला अशा पद्धतीने मुघलांचं जे आक्रमण होतंय त्याला पुरून उरले. ते करत असताना 1 इंच सुद्धा जागा घेऊन दिलेली नाहीये. ज्या स्वराज्याचं निर्माण आपल्या छत्रपतींनी केलं, शिवछत्रपतींनी केलं, त्याचा विस्तार शंभूराजांनी खऱ्या अर्थाने केला, त्याचं संरक्षण खऱ्या अर्थाने केलं. नियती म्हणा, इतिहास म्हणा, नेहमी या बाबतीमध्ये मात्र शंभूराजांच्या बाबतीत काहीतरी विचित्रच पद्धतीने वागत आली. मात्र कुठेतरी थांबायला पाहिजे. या बाबतीमध्ये खरं म्हणजे सुमारे 15 वर्षांपूर्वी वगैरे किंवा जास्तही असेल, आमच्या आजोबा भारताचार्य प्राध्यापक सुभाष शेवडे यांनी असा संकल्प सोडला की छत्रपती संभाजी महाराज वास्तव चरित्र दर्शन अभियान चालू करायचं. आणि या अभियानाच्या अंतर्गत शंभूराजे या विषयावरती 1000च्या वर व्याख्यानं देणं आणि शंभूराजे या त्यांच्या पुस्तकाच्या ज्या प्रती आहेत त्यांच्या 1 लक्ष प्रती वाटा वितरित करा, विक्री करा. ज्या पद्धतीने शक्य आहे शंभू चरित्र घराघरांमध्ये पोहोचवायचं. आज शंभूराजे इथे उपलब्ध आहे. आपल्याकरता काही गोष्ट सांगायला नवीन नाही, आपल्याला शंभूराजे माहिती आहे. मात्र या 1 लाखातल्या ज्या प्रती आहेत ना त्यातल्या शेवटच्या काही प्रती उरलेल्या आहेत. अन्यथा ते दोन्ही संकल्प त्यांचे पूर्ण झाले. मात्र महत्वाची गोष्ट अशी की या बॅटन रेस असतात. बॅटन रेस मध्ये नाही का एका मर्यादेपर्यंत एकाने कोणीतरी ती मशाल घेऊन जायचं असतं आणि त्याच्या पुढे पुढच्याने तो वारसा चालवायचा असतो. आणि त्यामुळे आज या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समक्ष, आपल्या सगळ्यांच्या साक्षीने ही गोष्ट सांगतो की आमच्या आजोबांनी चालू केलेलं हे अभियान यापुढे वैद्य परीक्षित शेवडे चालू ठेवणार. जिथपर्यंत आपल्याला हे शंभू चरित्र पोहोचवायचंय तिथपर्यंत ते आपल्या सगळ्यांनी मिळून पोहोचवायचंय. आणि याकरता हा महाराष्ट्र धर्म व्याख्यानमालेसारखा जो उपक्रम आपण हातामध्ये घेतला, तो उपक्रम त्याचं वैशिष्ट्य हे आहे की ज्या लोकांनी आपला इतिहास घडवला त्यांना आपण कधीही विसरू शकत नाही. याच्या करता असे उपक्रम हे खरं म्हणजे वारंवार व्हायला पाहिजे. मी असं म्हणेन की हा पहिला उपक्रम आहे. हा पहिला उपक्रम आहे. इथे थांबायचं नाहीये. ही पहिली महाराष्ट्र धर्म व्याख्यानमाला आज आपण इथे संपवणार आहोत. मात्र या सगळ्या परिस्थितीत थांबण्याच्या आधी काही महत्त्वाच्या गोष्टी मला सांगायच्या आहेत, तेवढं फक्त सांगतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की महाराष्ट्र धर्म व्याख्यानमाला ज्यावेळेला हातात घेतली त्यावेळेला वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीची व्याख्यानमाला होती हे कळावं लागतं. याकरता केवळ मुंबईतल्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या, मग त्याच्यामध्ये सांगली असेल, कोल्हापूर असेल, बेळगाव, गोवा देखील
हे महाराष्ट्राच्या बाहेरच्या असलेल्या भागांच्या, बेळगाव दुर्दैवाने असं म्हणावं लागतंय, जाऊ द्या तो सगळा भाग वेगळा आहे, विषय वेगळा आहे, त्यात जायला नको. पण तिथल्या जवळपास 15 वर्तमानपत्रांनी या गोष्टीची दखल घेतली, याची बातमी दिली. गोष्ट महत्वाची आहे आणि त्याकरता मी त्या सगळ्यांचे आभार मानतो, त्या वर्तमानपत्रांचे. महत्वाची गोष्ट अशी की काही वर्तमानपत्रांनी छान फोटोसकट मोठी बातमी दिली, महाराष्ट्र धर्म व्याख्यानमाला. काही वर्तमानपत्रांनी थोडक्यात पण महत्वाचे म्हणून बातमी. दुःख याचं नाही की शेवड्यांची बातमी तुम्ही छोटी दिली, दुःख याचं आहे की हा महाराष्ट्र ज्यांनी घडवला अशा 3 पिढ्यांची ज्या वेळेला इतिहास सांगितला जातोय तो तुम्हाला थोडक्यात पण महत्वाचा वाटतो. अर्थात ज्याची त्याची कर्म, त्याला आपण काही करू शकत नाही अशातला भाग. त्यामुळे तरी देखील त्यांचे देखील आभार. वृत्तवाहिन्यांशी, कित्येक वृत्तवाहिन्यांशी संपर्क साधला होता, मात्र त्यांना भोसले घराण्याच्या इतिहासापेक्षा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका महत्वाच्या होत्या. त्याच्यामुळे दुर्दैवाने पाठ फिरवलेली आहे. दुर्दैव तरी आज सह्याद्रीचे लोक आलेले आहेत, त्यांचे मला विशेष करून आभार मानायचे. मजा बघा, लोकशाहीचा स्तंभ असलेल्या वृत्तवाहिन्या मात्र सांगतात काय की आम्हाला निवडणुका महत्वाच्या आहेत, पण ज्यांच्यासाठी, ज्यांच्या निवडणुका चालू आहे त्यांच्या पक्षामधले लोक, ज्यांच्याबद्दल आता मी सांगेन मुद्दाम तुम्हाला की शिवसेनेचे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, आजच भारतीय जनता पक्षाचे श्री विनयजी सहस्त्रबुद्धे, आमदार राम कदम या लोकांनी देखील आपल्या व्याख्यानमालेला त्यांच्या शुभेच्छा कळवल्या. आणि आज मी इथे मंचावर चढण्याच्या आधी मला संदेश आला होता आमच्या तीर्थरूपांचा की आजच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी देखील या व्याख्यानमालेला शुभेच्छा कळवल्या. या सगळ्या लोकांचे मी आभार मानतो, कारण ते खरंच व्यस्त आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये, तरी देखील वेळात वेळ काढून त्यांनी आपल्याला या शुभेच्छा कळवल्या, याच्याबद्दल त्यांचे आभार. चेंबूर एज्युकेशन सोसायटीचे आभार, ते मानल्याशिवाय मी कसं बरं ते विसरेन. हीरक महोत्सवी वर्षानिमित्त अशा पद्धतीचा उपक्रम त्यांनी हाती घेतला आणि ही व्याख्यानमाला पहिल्यांदा अशा पद्धतीने लोकांसमोर आली, याकरता त्यांचे आभार. आज इथे मोडीवर काम करणारे लोक आहेत, मगाशी मला भेटले होते, काल आमच्या वडिलांनी त्यांचा काहीतरी उल्लेख केला. अशा पद्धतीने मोडी करता जे लोक काम करतायत ना, त्या लोकांचे आपण सगळ्यांनी आभार मानायला पाहिजे. दुर्गवीर प्रतिष्ठान ज्यांनी गेले 2 दिवस तलवारी दिल्या, आज आलेत का? आहे. 2 दिवस ज्या तलवारी दिल्या ते दुर्गवीर प्रतिष्ठान इतकं उत्तम काम करतायत हे लोक. दसरा दिवाळी आपण आपल्या घरी साजरी करतो ना, हे लोक गडकोटांवर साजरी करतात, किल्ले सजवतात. आणि हे सगळं करत असताना काम प्रचंड येतो त्यांची. सगळी तरुण असलेली मंडळी तिथे जाऊन काम करतायत. तिथल्या ज्या विरगळी आहेत त्या व्यवस्थित रचून ठेवायच्या, कुठे एखादी विहीर सापडली तर ती साफ करायची, असं श्रमदान तिथे करतायत. श्रमदानच नाही, तिथे आर्थिक दान देखील करतायत. सगळं स्वतःच्या खिशातून करतायत. ही लोक महत्वाची आपल्याला. सरते शेवट सगळ्यात महत्वाचे असलेले तुम्ही सगळेजण. आज या महाराष्ट्र धर्म व्याख्यानमालेनिमित्त मुंबईच्या उपनगरातून 3 दिवस लोक येत आहेत. कल्याण डोंबिवली पासून लोक येत आहेत. आमचे काही रुग्ण इथे उपस्थित आहेत. काही लोक अगदी पार पुण्याहून आले, नंदुरबारून आलेली आहेत केवळ या व्याख्यानमाले करता. इतकंच नाही, गोव्याहून देखील आलेले आहेत. आहेत आमचे प्रथमेश घोटस्कर आहेत ना, बघा पुण्याहून बघा. या सगळ्यांकरता टाळ्या झाल्या पाहिजे. ही महाराष्ट्र धर्म व्याख्यानमाला जी इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये आपण यशस्वी केली ती फक्त सुरुवात आहे. शेवटची अशी इच्छा आहे तिन्ही पिढ्यांची की हा इतिहास जागोजागी मांडला जावा आणि तो आम्ही पोहोचू. मात्र आज आपण या ज्या व्याख्यानमालेची सांगता करतोय ती करण्याच्या आधी एकच गोष्ट तुम्हाला सांगायची की 3 दिवस आम्ही हे 3 पिढ्यांचं त्यांची वक्तृत्व शैली त्यांची ऐकली, 3 पिढ्यांचा इतिहास आम्ही ऐकला. आता आम्ही घरी गेलो, जेवलो आणि झोपलो असं न करता हे जे स्फुल्लिंग आहे विचारांचं ते आपापल्या मनामध्ये तेवत ठेवा. जर कुठली गोष्ट नवीन कळली असेल या 3 दिवसामध्ये तर आपल्या 5-10 मित्रांना सांगा. अशा पद्धतीने ज्योत से ज्योत ती पुढे वाढत जायला पाहिजे, तरच अशा व्याख्यानमालांचं त्यासाठी सार्थक आहे. आणि थांबण्या अगोदर म्हणूनच हे स्फुल्लिंग आपल्यामध्ये धडधडत राहावं याच्याकरता माझ्यासोबत आपण सगळ्यांनी घोषणा द्यायची आहे. महाराष्ट्र धर्म प्रणेते शहाजी महाराज की जय. आवाज अजून मोठा आला पाहिजे. महाराष्ट्र धर्म संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. महाराष्ट्र धर्म संरक्षक श्री छत्रपती शंभूराजे की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय हिंद, जय महाराष्ट्र.
ते